हॅलो फ्रेंड्स, फार्मावेळ अकॅडमी पुण्यामध्ये तुमचं स्वागत आहे. डॉक्टर प्रवीण पाटील. आपण सायन्सची बॅच कंटिन्यू करतोय आणि सायन्सच्या बॅचमधलं आता आपलं जर बघितलं, आपण ब्लड सर्क्युलेशन सिस्टीम बघत होतो. त्यातलं ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीमचे 3 पार्ट मी तुम्हाला सांगितले होते. काय होतं? हार्ट होतं, तर काय होतं? वेसल्स होत्या म्हणजे रक्तवाहिन्या होत्या, आणि तिसरं रक्त, ब्लड. मग त्यातलं आपण ते हृदय आणि रक्तवाहिन्या आपण पहिल्या लेक्चरमध्ये घेतलेलं आहे. या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत ब्लड, रक्ताविषयी जी माहिती आहे ती आपण बघणार आहोत. त्याच्यावर पण खूप सारे प्रश्न, त्याच्यामध्ये खूप सारे प्रश्न असतात. आता त्याच्यात जर बघितलं, आता आपण ब्लड आपण बघू. त्या बाजूला मी ब्लड जर बघितलं काय असतं, रक्त जर बघितलं त्यावर खूप क्वेश्चन असतात. खूप म्हणजे जर बघितलं कंबाईंड प्रिलिम, मुख्य, राज्यसेवा पूर्व, मुख्य, याच्यावर खूप वेळा क्वेश्चन आलेला आहे. रक्त जर बघितलं काय असतं, लाल रंगाचा एक प्रवाही पदार्थ, लाल रंगाचा एक प्रवाही पदार्थ आहे. रक्ताला काय म्हणतो? संयोजी ऊती म्हणतो. कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे याच्यामध्ये जर बघितलं कनेक्टिव्ह टिश्यू कोणकोणते आहेत? हार्ट, आपलं बोन कनेक्टिव्ह टिश्यू आहे. आपण टिश्यू बघू ना तेव्हा कनेक्टिव्ह टिश्यू बघू. म्हणजे टिश्यूमध्ये काय कनेक्टिव्ह टिश्यू जर बघितलं, कार्टिलेजेस, बोन्स, ब्लड पण एक कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे वेगवेगळ्या पेशींचं बनलेलं आहे, आणि ते कनेक्शनचं काम करत असतं हा टिश्यू. म्हणजे बॉडीच्या इतर पार्टमध्ये काय कनेक्शन, हृदयापासून वेगळ्या वेगळ्या ऑर्गनचं कनेक्शन तयार करत असतो, म्हणून तो कनेक्टिव्ह टिश्यू आहे. ब्लड कसं आहे? कनेक्टिव्ह टिश्यू. आणि ऑक्सिजनयुक्त रक्ताचा रंग कसा असतो? लाल भडक असतो. जेवढा ऑक्सिजन जास्त तेवढा काय होतं? लाल रंग होत असतो. तर लाल रंग कशामुळे येत असतो? हिमोग्लोबिनमुळे येत असतो. हिमोग्लोबिनमुळे येत असतो, आणि हिमोग्लोबिनला परत ऑक्सिजन अटॅच झाला काय होतं? जास्त लाल होत असतो. आणि चव कशी असते? खारट असतो. तिचा पीएच कसा असतो? 7.4 असतो. हे आपण बघू. रक्ताचा पीएच यावर क्वेश्चन विचारला आहे. रक्ताचा पीएचवर क्वेश्चन विचारलेला गेलेला आहे. 7.4 असतो. म्हणजे रक्त कसं असतं? आम्लारी असतं. आम्लारी असतं किंवा थोडंसं काय असतं? खारट असतं. रक्त कसं असतं? खारट असतं. रक्ताचे 2 मुख्य घटक असतात. आपण जर ब्लड बघितलं, लाल रंगाचं ब्लड आहे, त्याच्यामध्ये 2 घटक असतात. एक असतात पेशी, त्याच्यामध्ये असतात पेशी असतात. मुख्य जे द्रव असतं म्हणजे जे लिक्विड आहे त्यालाच काय म्हणतो आपण? रक्तद्रव किंवा प्लाझ्मा असं. प्लाझ्मा आणि रक्तपेशी असतात. रक्तपेशी. आता प्लाझ्मा तुम्ही खूप वेळा ऐकला असेल. प्लाझ्मा ट्रान्सफ्युजन. प्लाझ्मा ट्रान्सफ्युजन कधी होतं? कोविड काळामध्ये प्लाझ्मा देत असते. प्लाझ्मामध्ये काय होतात? अँटीबॉडीज असतात. अँटीबॉडीज असतात. असं तेव्हा सुरू होतं. अँटीबॉडीज असतातच प्लाझ्मामध्ये, आणि त्यालाच काय म्हणतो? म्हणजे रक्तपेशींव्यतिरिक्त जे द्रव रक्तामध्ये असतं ते काय असतं? प्लाझ्मा असतं. आणि काय असतात? रक्तपेशी असतो. रक्तपेशी आणि प्लाझ्मा. रक्तपेशी, ब्लड सेल किंवा ब्लड कार्पस्कल असं त्यांना म्हणत असतो. आता एक एक आपण बघत जाऊ. रक्तपेशी कोणकोणत्या असतात? मग आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लॅटलेट्स. आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लॅटलेट्स. त्यातलं आपण बघू आता रक्तद्रव किंवा प्लाझ्माचा आपण बघू. सुरुवातीला काय बघू? प्लाझ्मा बघू. म्हणजे रक्तपेशी काढल्या तर जो घटक उरणार तो काय असणार? प्लाझ्मा. समजा त्याच्यातून आरबीसी काढल्या. आरबीसी काय असतात? लाल रंगाचे. आरबीसी काढून टाकल्या, डब्ल्यूबीसी काढून टाकल्या आणि प्लॅटलेट्स काढून टाकल्या, तर जे उरणार तो कसा असतो? प्लाझ्मा. काय असतो? प्लाझ्मा असतो. आता प्लाझ्मा जर बघितला, आरबीसी काढल्या म्हणजे लाल रंग गेला त्याच्यातून. लाल रंग गेला म्हणजे प्लाझ्मा कसा असतो? प्लाझ्मा जर बघितला, काहींनी पाहिला असेल, काहींनी दवाखान्यामध्ये पाहिला असेल, कसा असतो? रक्तद्रव हा पिवळसर फिकट रंग. प्लाझ्मा कसा असतो? पिवळसर फिकट रंगाचा असतो. पिवळसर फिकट रंगाचा असतो. काहीसा कसा असतो? आम्लारी धर्मी असतो. आम्लारी धर्मी का असतो ते मी तुम्हाला सांगेल. आम्लारी धर्मी असतो. आणि हा प्लाझ्मा जर बघितला, पिवळ्या रंगाचा प्लाझ्मा आहे ना, प्लाझ्मा काढला, त्यात काय असतं? मुख्य घटक काय असतो? त्यामध्ये 90 ते 92% पाणी असतं. तो मुख्य घटक प्लाझ्मामध्ये काय असतं? पाणी असतं. म्हणजे रक्तामध्ये जर बघितलं 55% पाणी असतं. 55%. प्लाझ्मा जर बघितला 55% असतो ना, मग त्याच्यामध्ये काय असतं? 50%च्या आसपास पाणी असतं. म्हणजे 90% जर बघितलं, 50% काय असणार? रक्तामध्ये, आपल्या रक्तामध्ये पाणी असणार. पाणी रक्तातला महत्त्वाचा घटक आहे. तर या प्लाझ्मामध्ये 90 ते 92% काय असतं? पाणी असतं. आणि 6 ते 8% काय असतात? प्रोटीन असतात. त्याच्यामध्ये प्रोटीन असतात. ते पुढे बघू आपण कोणते कोणते प्रोटीन असतात. आणि 1 ते 2% इतर असेंद्रिय क्षार असतात किंवा इतर घटक असतात. 1 ते 2% मग इतर घटक असतात. असेंद्रिय क्षार म्हणजे नॉन ऑर्गॅनिक साल्ट असतात, आणि इतर घटक त्याच्यामध्ये असतात. आता याच्यातलं पाणी आपण बघितलं. आता प्रोटीन कोणकोणते असतात?
रक्तद्रवामध्ये खालील प्रथिनं असतात. प्रथिनं किती आहेत? 6 ते 8%. म्हणजे कोणकोणते प्रथिनं असतात त्याच्यामध्ये ते प्रथिनं आधी बघू. प्रथिनं काय काय आहेत? तर त्याच्यामध्ये जर बघितलं, प्रथिनांमध्ये पहिलाचं प्रथिन असतं अल्ब्युमिन. काय असतं? अल्ब्युमिन असतं. अल्ब्युमिन जर बघितलं, हे सर्व शरीराचं, अल्ब्युमिनचं काम काय? शरीराचा ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे शरीराचं बॉडी प्रेशर, शरीराचं पाणी विभागण्याचं काम, म्हणजे पाणी किती कमी कुठे कमी झालं ते विभागण्याचं काम कोण करत असतं? अल्ब्युमिन करतं. म्हणजे बॉडीचा प्रेशर, ऑस्मोटिक प्रेशर जरी कमी जास्त झालं तरी बॉडी फंक्शन कमी जास्त होत असतं. किडनीचं फंक्शन असेल ऑस्मोटिक प्रेशरवर असतं, रक्तवाहिन्यांचं बीपी वगैरे असेल ऑस्मोटिक प्रेशरवर असतं. हा ऑस्मोटिक प्रेशर मेंटेन करायचं काम कोण करत असतं? अल्ब्युमिन करतं. अल्ब्युमिन. ग्लोबुलिन हे संरक्षणाचं काम करत असतं. ग्लोबुलिन जर बघितलं तर काय आहे? हिमोग्लोबिन, HB जर बघितलं, हिमोग्लोबिन. हां, हे हिमोग्लोबिन कशाने बनलेलं असतं? हिम म्हणजे आयन आणि ग्लोबुलिन या प्रोटीनने बनलेलं. ग्लोबुलिन म्हणजे बॉडी संरक्षणाचं, बॉडीला ऑक्सिजन पुरवठ्याचं काम कोण करत असतं? ग्लोबुलिन करत असतं. हे ग्लोबुलिन कशामध्ये असतं? प्लाझ्मामध्ये असतं. प्लाझ्मामधून RBC मध्ये जातं. RBC मध्ये गेल्यानंतर तिथे काय होतं? मग हिमोग्लोबिन तयार. हिमोग्लोबिन RBC मध्ये असतं ना आतमध्ये. तर हिमोग्लोबिन, ग्लोबुलिन हे महत्त्वाचं घटक कशामध्ये असतं? प्रोटीन प्लाझ्मामध्ये असतं. हां, आणि अजून या ग्लोबुलिनचं काम काय असतं? अँटीबॉडी प्रोडक्शन, अँटीबॉडीचं निर्मिती करण्याचं काम कोण करत असतं? हे ग्लोबुलिन्स करत असतं. म्हणजे शरीर संरक्षणाचं काम हिमोग्लोबिन तयार करायला ग्लोबुलिन लागतं. ते पण ग्लोबिन पण त्याच्यामध्ये काय असतं? या प्लाझ्मामध्ये असतं. फायब्रिनोजन आणि दुसरं काय असतं? प्रोथ्रोम्बिन. रक्त गोठण्याच्या क्रियेत भाग घेतात असं आपण बघणार आहे. फायब्रिनोजन आणि प्रोथ्रोम्बिनचं कार्य काय असतं ते पुढे बघणार आहे. फायब्रिनोजन, प्रोथ्रोम्बिन हे काय करत असतं? रक्त गोठण्याचं कार्य क्रियेमध्ये भाग घेत असतं. रक्त गोठण्याच्या क्रियेमध्ये भाग घेत असतं. आणि सिरम ब्लड सिरम तुम्ही ऐकलं असेल. ब्लड सिरम म्हणजे काय असतं? हे रक्त गोठण्याचे 2 घटक जर काढले, फायब्रिनोजन आणि प्रोथ्रोम्बिन, हां, हे 2 रक्त गोठण्याच्या क्रियेत सहभाग घेणारे हे 2 घटक काढून जो उरलेला रक्तद्रव असतो त्यालाच काय म्हणतो? ब्लड सिरम असं म्हणत असतो. हां, रक्त गोठण्यात मदत करणारे देखील प्लाझ्मामध्ये सक्रियपणे उपस्थित असतात. हे घटक नसलेल्या प्लाझ्माला काय म्हणतो? सिरम असं. जे हे घटक जर काढले या प्लाझ्मामधून, फायब्रिनोजन आणि प्रोथ्रोम्बिन, जो उरलेला घटक असेल त्याला काय म्हणतो? मग सिरम असं. त्याला काय म्हणतो आपण? सिरम असं म्हणत असतो. सिरममध्ये अजून काय असतं? असेंद्रिय आयने असतात. म्हणजे कॅल्शियम असतं, सोडियम असतं, पोटॅशियम असतं. कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम हे जर बघितलं, चेता आणि स्नायूंचं कार्य नियंत्रण करत असतात. कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम जर बघितलं, कॅल्शियम, सोडियम बोनला लागतं, मसलला लागतं, नर्व्सला लागतं. त्यांचं काम काय करतं? चेता आणि स्नायूंचं नियंत्रण करायचं काम करत असतं कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम. हे कशामध्ये असतं? प्लाझ्मामध्ये असतं, ब्लड प्लाझ्मामध्ये असतं. ते एकंदरीत काय असतं? ब्लडमध्ये असतं. म्हणजे ब्लडचं कार्य काय आहे? मग पूर्ण बॉडीमध्ये कार्य आपण बघणारच. म्हणजे हे प्रोव्हाइड करायचं काम. रक्ताच्या प्लाझ्मा किती असतं? मग 55%. 55% असतं. त्याच्या 55% काय असतं? प्लाझ्मा असतं. शरीरातील 70% CO2, 70% CO2 म्हणजे बॉडीमधून जो वाहून आणलेला जातो ना तो CO2. आता समजा O2 कुठे जातो? सेलला जातो. सेलमधून CO2 येतो. हा CO2 कशामध्ये येतो? प्लाझ्मामध्ये येतो. 70% CO2 कशामध्ये असतो? प्लाझ्मामध्ये बायकार्बोनेट स्वरूपामध्ये. या बायकार्बोनेटमुळेच रक्त काय असतं? अल्कली असतं. म्हणजे रक्ताचा pH काय असतो? 7.4 असतो. बायकार्बोनेटमुळेच रक्ताचा pH काय असतो? 7.4 असतो. आणि हा CO2 जर बघितला, अजून CO2 कशामध्ये असतो? CO2 सेलमधून जर बघितलं प्लाझ्मामध्ये पण डायरेक्ट येत असतो. आणि CO2 अजून काय असतं? हे हिमोग्लोबिन गेलं समजा, HB गेला, HBला काय असतात? 4 O2 अटॅच होतात. तिकडून याला CO2 अटॅच होणं. तर इथे सेलमध्ये गेलं, सेलमध्ये HB काय होतं? O2 देतं, तिकडून CO2 काही प्रमाणात HBला अटॅच होत असतो. काही CO2 कुठे असतो? प्लाझ्मामध्ये येत असतो. त्यालाच या हिमोग्लोबिनला काय म्हणत असतात? HB अटॅच झालेल्या हिमोग्लोबिनला म्हणतो आपण ऑक्झी हिमोग्लोबिन. काय म्हणतो आपण? ऑक्झी हिमोग्लोबिन असं म्हणत असतो. ऑक्सिजन जर अटॅच असेल तर जे लंग्सकडून जे येणारं हिमोग्लोबिन असतं ते कसं असतं? शुद्ध असतं. रक्त शुद्ध असतं, त्याला ऑक्सिजन अटॅच असतो, त्याला ऑक्सी हिमोग्लोबिन असं म्हणतो आपण. आणि जर सेलकडून आलं तर त्याला CO2 अटॅच होतं. काय अटॅच होतो? CO2 अटॅच होतो. जर CO2 अटॅच झालं त्यालाच आपण म्हणतो कार्ब अमायनो हिमोग्लोबिन.
कार्ब अमायनो म्हणजे CO2 जर HB ला अटॅच झाला त्याला म्हणतो कार्ब अमायनो हिमोग्लोबिन. आणि जर CO कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड झालं नाही, हे कार्बन डायऑक्साईड बॉडीमध्ये असतं. कार्बन मोनॉक्साईड काय घातक आहे. कार्बन मोनॉक्साईड जर अटॅच झालं म्हणजे जर बाहेर प्रदूषण असेल त्याच्यामध्ये ऑक्सिजनपेक्षा कार्बन डायऑक्साईड जास्त असेल तर कार्बन डायऑक्साईड या HB ला अटॅच होतं लंग्समध्ये, त्याला म्हणतो कार्बॉक्सी हिमोग्लोबिन. काय म्हणतो आपण? कार्बॉक्सी हिमोग्लोबिन. कार्बॉक्सी हिमोग्लोबिन जर बघितलं, एक्स्ट्रा सांगितलं मी तुम्हाला, हे याच्यामध्ये नाही आहे पण ते एक्स्ट्रा सांगितलं. कार्बॉक्सी हिमोग्लोबिन जर बघितलं तर कार्बॉक्सी हिमोग्लोबिन अत्यंत घातक असतं. याच्यामुळे काय असतं, हे O2 पेक्षा म्हणजे O2 पेक्षा कार्बन मोनॉक्साईडची हिमोग्लोबिनला अटॅच होण्याची ॲफिनिटी म्हणजे इफेक्टिव्हिटी जास्त असते. जर O2 आणि CO असेल वायूमध्ये तर CO लवकर अटॅच होणार, म्हणजे कार्बन मोनॉक्साईड लवकर अटॅच होणार ऑक्सिजनपेक्षा हिमोग्लोबिनला. म्हणजे हे आणि त्यामुळे काय होणार, हिमोग्लोबिनची O2 कॅरिंग कॅपॅसिटी कमी होते. O2 कॅरिंग कॅपॅसिटी कमी झाली तर काय होणार, आपल्याला धाप लागणार, आपल्या बॉडीला O2 पुरवठा कमी होणार, मग आपल्याला काय होणार, धाप होणार, श्वासोच्छ्वास आपला काय होणार, वाढणार. हे कशामुळे होतं, कार्बॉक्सी हिमोग्लोबिन. तुम्हाला समजलं मग कार्बॉक्सी हिमोग्लोबिन. कार्ब हिमोग्लोबिन, कार्ब हिमोग्लोबिनमध्ये काय असतं, कार्बन डायऑक्साईड अटॅच झालेलं असतं आणि HB मध्ये का O2 अटॅच झाला त्याला म्हणतो ऑक्झी हिमोग्लोबिन, त्याला म्हणतो आपण ऑक्झी हिमोग्लोबिन. आता CO2 जास्त कुठे असतं, मग जास्त प्लाझ्मामध्ये असतो, थोड्या प्रमाणात हिमोग्लोबिनला अटॅच होऊन येत असतो ब्लडमध्ये, हार्टपर्यंत. तिथून कुठे जातो, मग तो लंग्समध्ये जातो, लंग्समध्ये मग गॅसेस एक्सचेंज होत असतं. आणि प्लाझ्मामध्ये अजून काय असतं, मग अँटीकोॲग्युलंट पण असतात. जसं ब्लड क्लॉटिंगचे प्रोथंबिन फायब्रिनोजन होतं, तसंच काय असतं अँटीकोॲग्युलंट. नाही तर काय होणार, नॉर्मल आपल्याला कोणती इंजुरी नाही झाली तरी पण ब्लड ऑटोमॅटिकली क्लॉट होऊन जाणार. म्हणजे अँटीकोॲग्युलंट पण ब्लडमध्ये असतात ऑलरेडी. अँटीकोॲग्युलंट असतात आणि ब्लड क्लॉटिंगचे फॅक्टर पण असतात, ब्लड. हे अँटीकोॲग्युलंट काय आहे, नॉर्मल स्थितीमध्ये ब्लड क्लॉट होऊ देत नाही. मग अँटीकोॲग्युलंट काय असतात, अँटीकोॲग्युलंट हे अँटीप्रोथंबिन असतात. प्रोथंबिन जे आहे ना, प्रोथंबिन त्याच्या विरोधी असतात, अँटीप्रोथंबिन. हेच काय असतं, त्यालाच काय म्हणतो आपण, हिपॅरिन. हिपॅरिन हे काय आहे, मग अँटीकोॲग्युलंट. आता हिपॅरिनचे इंजेक्शन देतात एखाद्याला स्ट्रोक झाला म्हणजे रक्तामध्ये मेंदूमध्ये रक्तस्राव झाला आणि ते ब्लड क्लॉट झालं, तर हिपॅरिनचे इंजेक्शन देतो आपण. जर एखाद्याला हार्ट अटॅक आला, ब्लड क्लॉट झाला, एखाद्या कोरोनरी आर्टरीमध्ये हार्ट अटॅक ब्लड क्लॉट झाला, त्याला हिपॅरिनचे इंजेक्शन. रक्तवाहिन्यांमध्ये एखादी वेन्समध्ये ब्लड क्लॉट झाला तरी पण त्याला हिपॅरिनचे इंजेक्शन देतात. हे कसं असतं, मग अँटीप्रोथंबिन असतं, अँटीकोॲग्युलंट असतं, म्हणजे रक्त गोठू देत नाही. हिपॅरिन काय आहे, हिट्रोपॉलिसॅकराइड्स. पॉलिसॅकराइड्स आपण बघणार आहे. पॉलिसॅकराइड्स म्हणजे काय, साखरेचे विविध रेणू मॉलिक्युल्स एकत्र येऊन जे बनतं ते काय असतं, पॉलिसॅकराइड्स. त्याच्या पुढे जर एक शुगर, सिंगल शुगर म्हणजे मोनोसॅकराइड्स, दोन शुगरचे मॉलिक्युल्स एकत्र येऊन जर बनला असेल तर त्याला काय म्हणतो आपण, बायसॅकराइड्स. आणि 10च्या पुढे असेल तर त्याला काय म्हणतो आपण, पॉलिसॅकराइड्स. 10पर्यंत असतं तर ऑलिगोसॅकराइड्स त्याला म्हणतो. ते पुढे बघणार आहे आपण, शुगर, फॅट आणि कार्बोहायड्रेट बघू द्या. इट्रोसॅकराइड्स असतं म्हणजे ते साखरेचं कार्बोहायड्रेट एक असतं, ते कार्बोहायड्रेट असतं म्हणजे साखरेपासून बनलेलं असतं, साखरेच्या विविध रेणूंपासून. इट्रोपॉलिसॅकराइड्स असतं, जे प्रोथंबिनचे थ्रोम्बिनमध्ये रूपांतर होऊन जातं. प्रोथंबिन आहे ना, त्याचं थ्रोम्बिनमध्ये रूपांतर होतं आणि थ्रोम्बिन मग काय करतं, फायब्रिनोजन पुढे बघणार आहे आपण, फायब्रिनोजनचे फायब्रिनमध्ये रूपांतर करतं. म्हणजे हे प्रोथंबिन आहे ना, प्रोथंबिन पुढे आपण डिटेल बघू. प्रोथंबिनचं रूपांतर थ्रोम्बिनमध्ये होतं. थ्रोम्बिन काय करतं, हे फायब्रिनोजन असतं, फायब्रिनोजन त्याचं रूपांतर कशामध्ये करायचं काम करतं, फायब्रिनमध्ये. फायब्रिन काय असतात, असे फायबर असतात. एखाद्या ठिकाणी रक्तस्राव झाला तर हे फायब्रिन काय करतात, अशी जाळी तयार करतात आणि त्याच्यावर प्लॅटलेट्स येऊन बसतात. या जाळीवर प्लॅटलेट्स येऊन बसतात. असे प्लॅटलेट्स, ब्लड सेल्स येतात, पहिले प्लॅटलेट्स येतात. प्लॅटलेट ब्लड क्लॉटिंगला काम करतं ना, प्लॅटलेट्स येतात. मग प्लॅटलेट्स आले की ब्लड क्लॉट तयार करतं. हे काय करतं, हिपॅरिन काय करतं, या प्रोथंबिनला थ्रोम्बिनमध्ये कन्वर्ट होऊन, हिपॅरिन काय करतं, प्रोथंबिनला
थ्रोम्बिनमध्ये कन्वर्ट होऊ देत नाही. त्यामुळे काय होतं, नॉर्मल स्थितीमध्ये ब्लड क्लॉट होत नाही. म्हणजे रूपांतर जखमी नसलेल्या रक्तवाहिन्यांमध्ये, म्हणजे जिथे जखम असेल तर ते काय होतं, ब्लड क्लॉटिंग होतं. जखमी नसलेल्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्त गोठण्यास प्रतिबंध करायचं काम काय करत असतं, हिपॅरिन. आणि हे हिपॅरिन कुठे असतं, प्लाझ्मामध्ये. म्हणजे ब्लड क्लॉटिंगचे फॅक्टर पण प्लाझ्मामध्ये असतात आणि हिपॅरिन पण प्लाझ्मामध्ये. ते कुठे असतं, यकृतामध्ये स्रवत. हिपॅरिन कुठे तयार होतं, यकृतामध्ये तयार होत असतं. तर आपण हे तुम्हाला परत मी घेणार आहे, याच्यावर क्वेश्चन आलेला आहे. हां, राज्यसेवा नाही, कंबाईन पूर्व की मुख्यला याच्यावर क्वेश्चन आलेला आहे. हां, तर आता आपण पुढे बघू प्लाझ्माची कार्य. आता हे प्लाझ्मा तुम्हाला समजलं, प्लाझ्मामध्ये पाणी असतं, क्षार असतं, 90 ते 95% पाणी असतं आणि किती टक्के 6 ते 8% प्रोटीन असतात आणि 1 ते 2% इतर क्षार सेंद्रिय घटक असतात. हां, त्याच्यामध्ये सोडियम, कॅल्शियम, पायकार्बोनेट असतं, ॲल्ब्युमिन असतं, ग्लोबुलिन असतं. ॲल्ब्युमिनचं काय ऑस्मोटिक प्रेशर प्रथिनं कोणकोणते असतात, ॲल्ब्युमिन, ग्लोबुलिन, प्रोथ्रोम्बिन, थ्रोम्बिन. प्रोथ्रोम्बिन आणि फायब्रिनोजन. थ्रोम्बिन तर नाही कन्वर्ट होतं, प्रोथ्रोम्बिन आणि फायब्रिनोजन असतं. तर हे काय असतात, ग्लोबुलिनचं काम काय सांगितलं मी तुम्हाला, हिमोग्लोबिन तयार करायचं, अँटीबॉडीज तयार करायचं. प्रोथ्रोम्बिन, थ्रोम्बिन काय, प्रोथ्रोम्बिन आणि फायब्रिनोजन रक्त गोठण्याच्या क्रियेमध्ये भाग करत असतं. त्याप्रमाणे CO2 असतं. नंतर काय असतं, अँटीकोॲग्युलंट, हिपॅरिन, हे प्लाझ्मामध्ये. मग याच्यानुसार प्लाझ्माचं कार्य आपण बघू. पहिलं महत्त्वाचं कार्य, संपूर्ण शरीरात काय आहे, उष्णतेची वाहतूक. म्हणजे काय, ऑस्मोटिक प्रेशर रेग्युलेट करतं ना. नंतर काय, एक समान वितरण त्याचं करत असतं. ऑस्मोटिक प्रेशर काय करत असतं, ॲल्ब्युमिन रेग्युलेट करत असतं, शरीराची रोगप्रतिकार शक्ती, अँटीबॉडीज तयार करत असतं, ग्लोबुलिन रक्ताचा pH राखतं. हां, बायकार्बोनेट होतं, तिथे कॅल्शियम होतं, पोटॅशियम होतं, कॅल्शियम पोटॅशियम होतं ना ते, आणि बायकार्बोनेट. ते बायकार्बोनेट होतं, ते pH राखतं, मेंटेन करतं, रक्त कमी होण्यास प्रतिबंध करतं. प्लाझ्मा रक्त कमी होऊ देत नाही प्लाझ्मा. आणि फायब्रिनोजन रक्त गोठण्याच्या मदत करत असतं, ग्लोबुलिन संरक्षण करत असतं, ॲल्ब्युमिन ऑस्मोटिक प्रेशर रेग्युलेट करत असतं. हे काय, मग हे प्लाझ्माचे कार्य आहेत, प्लाझ्माचे कार्य. आता आपण प्लाझ्मा पाहिला. आता आपण बघणार रक्तपेशी. हा चार्ट मी तुम्हाला नंतर सांगतो, पहिले आपण रक्तपेशी बघू. पहिले मेन रक्तपेशी कोणत्या कोणत्या आहेत, RBC, ब्लड प्लॅटलेट्स आणि व्हाईट ब्लड सेल. RBC, WBC आणि प्लॅटलेट्स. RBC जर बघितलं तर काय, रेड ब्लड सेल त्यांना असं म्हणतो, किंवा लाल रक्तपेशी असं म्हणतो. त्यांना एरिथ्रोसाइट्स, एरिथ्रो म्हणजे काय, लाल, साइट्स मीन्स सेल. एरिथ्रो म्हणजे लाल, साइट्स मीन्स सेल. थ्रोम्बोसाइट, थ्रोम्बो म्हणजे गोठण्याचं काम करतं, थ्रोम्बो. साइट मीन्स सेल, म्हणजे ज्या गोठण्यास मदत करतात त्या काय, थ्रोम्बोसाइट्स. म्हणजे ब्लड प्लॅटलेट काय, थ्रोम्बोसाइट्स. आणि व्हाईट ब्लड सेल, ल्युकोसाइट्स. ल्युको म्हणजे व्हाईट, साइट म्हणजे सेल, साइट्स मीन्स सेल. म्हणजे ल्युकोसाइट ज्या व्हाईट आहेत तेव्हा काय आहेत, ल्युकोसाइट्स आहेत, त्या काय, ल्युकोसाइट्स. आता हा चार्ट तुम्हाला मी नंतर सांगतो, आधी आपण मराठीमध्ये शिकून घेऊ, मग तुम्हाला मी हा चार्ट सांगतो. आता पहिले बघू, 3 प्रकारचे सेल ना. पहिले आपण बघू RBC, रेड ब्लड सेल. रेड ब्लड सेल जर बघितल्या तर या जर बघितल्या आकाराने लहान असतात, लहान असतात. आणि या जर बघितले तर काय, वर्तुळाकार असतात, केंद्रक नसलेल्या पेशी असतात. यांच्यामध्ये केंद्रक असतं का, नाही. केंद्रक कशात असतं, फक्त WBC मध्ये. प्लॅटलेट्समध्ये केंद्रक नाही आणि RBC मध्ये केंद्रक नाही. RBC मध्ये केंद्रक नसतं. तर याच कशा असतात, बायकनकेव असतात. बायकनकेव म्हणजे बहिर्वक्र असतात. जर बघितलं, ही जर बघितली RBC दोन्ही बाजूनं बांधून. आणि प्लॅटलेट्स कशा असतात, प्लॅटलेट्स बाय कन्वेक्स म्हणजे बहिर्वक्र असतात. प्लॅटलेट्स अशा, आपली थाळी फेक असते ना, थाळी, तशा थाळीसारख्या प्लॅटलेट्स असतात. आणि बायकनकेव काय असतात, RBC असतात. बायकनकेव काय असतात, RBC असतात. RBC बायकनकेव, बायकनकेव असतात. म्हणजे या जर बघितल्या बहिर्वक्र असतात. फक्त काय असतं, उंटाच्या RBC मध्ये केंद्रक असतं, बाकी कोणत्या RBC मध्ये केंद्रक नसतं, न्यूक्लियस नसतं. आता या पेशींना एरिथ्रोसाइट म्हणतात. एरिथ्रो म्हणजे काय सांगितलं होतं मी तुम्हाला, रेड. आणि साइट्स मीन्स काय सांगितलं होतं मग, सेल. साइट्स म्हणजे काय सांगितलं होतं, सेल. या पेशीतील हिमोग्लोबिन घटकामुळे रक्त कसं होतं मग, लाल. तर हिमोग्लोबिन मध्ये काय असतं, हिम आणि ग्लोबुलिन.
हिम, या हिममुळे काय होतं मग, हिम म्हणजे आयन, आयनमुळे काय असतं, रक्त लाल होतं आणि त्या हिमोग्लोबिनमध्ये जर ऑक्सिजन झाला तर अजून लाल होतं आणि हिमोग्लोबिनमुळे ऑक्सिजन रक्तात काय होतं, विरघळतो, रक्तामध्ये विरघळतो, हिमोग्लोबिनला ऑक्सिजन अटॅच होतं. हां, रक्ताच्या प्रत्येक घनमीटरमध्ये 50 ते 60 लक्ष, 50 ते 60 लक्ष आरबीसी. काही ठिकाणी काय आहे 5 to 6 मिलियन पर क्यूब. मिलियन म्हणजे काय झालं, मिलियन म्हणजे दशलक्ष झालं ना, म्हणजे 5 ते 6 दशलक्ष किंवा लक्ष जरी दिलं तर 50 ते 60 लक्ष हे युनिटमध्ये असतं. काही ठिकाणी 4.5 पण हे जरी लक्षात ठेवायचं मिलियनमध्ये असतात, एवढं लक्षात ठेवा तुम्ही. 5 to 6 मिलियन पर क्युबिक सेंटीमीटर, हां, घनमीटर, क्युबिक घनमीटरमध्ये, हां, घनमीटरमध्ये त्याचं काय युनिट आहे. पण 5 ते 6 मिलियन काय असतात, आरबीसी असतात. आरबीसीची निर्मिती कुठे होत असते, अस्थिमज्जेमध्ये, बोन मॅरो, बोन मॅरोमध्ये होत. बोन मॅरो कुठे असतं, बोन कॅव्हिटीमध्ये, बोनच्या कॅव्हिटीमध्ये काय असतं, बोन मॅरो असतं. हां, बोन मॅरो असतो. त्या बोन मॅरोमध्ये काय असतं, बोन मॅरो काय बोन मॅरो काय, हे स्टेम सेल आहे. बोन मॅरो म्हणजे स्टेम सेल आहे. जसे पहिल्यापासून जसं आहे बोन मॅरो तसंच बोन मॅरो असतो. म्हणजे जन्माला आलं बाळ, त्याच्यामध्ये जो बोनच्या पोकळीमध्ये जी टिश्यू असतात किंवा सेल असतात त्यालाच काय म्हणतो आपण, बोन मॅरो. हां, त्या कशा असतात, स्टेम सेल असतात. म्हणजे जन्मानंतर त्याच्यामध्ये बदल होतो का, नाही बदल. बोन मॅरो जर बघितलं बदल होत नाही, तो नंतर काय होतं, कमी कमी होत जातो. बोन मॅरो काय होतो, कमी कमी होत असतो. तो कुठे असतं मग, अस्थिमज्जेमध्ये होतो. अस्थिमज्जेमध्ये, अस्थिच्या आतमध्ये बोन मॅरो असतो. त्यामध्ये काय असतं, आरबीसीची निर्मिती असते. आणि जेव्हा गर्भावस्थेत असतं म्हणजे फिटल स्टेज असते, गर्भ असतो बॉडीमध्ये आईच्या, तेव्हा यकृत आणि प्लियामध्ये होत असतं. आरबीसी कुठे तयार होतात, यकृत आणि प्लियामध्ये. आरबीसी सुमारे किती दिवस जगतात, 100 ते 170. ॲव्हरेज किती, 120. 120 जरी पाठ केलं तरी चालतं. 120 दिवस त्या जगत असतात आरबीसी. आणि आरबीसी शरीरात जास्त झाल्यास काय, एरिथ्रोसायटोसिस जास्त झाल्यात, एरिथ्रोसायटोसिस एवढं लक्षात राहा. एरिथ्रो म्हणजे काय, आरबीसी जास्त झाल्या म्हणजे सायटोसिस, आणि पेनिया म्हणजे कमी. एरिथ्रोपेनिया म्हणजे कमी होतं. एरिथ्रोपेनिया म्हणजे आरबीसी काय झालं, कमी झालं. एरिथ्रोपेनिया म्हणजे काय होतात, आरबीसी कमी होतात. तर आरबीसी बद्दल तुम्हाला सांगितलं. या कशा असतात, कणकेव असतात, बायकणकेव असतात, केंद्रक नसलेले असतात. आरबीसीमध्ये काय असतं, हिमोग्लोबिन असतं. हिमोग्लोबिनमुळे काय होतं, लाल रंग येतो. या किती असतात, 5 ते 6 मिलियन असतात आरबीसी. आरबीसी गोलाकार असतात, वर्तुळाकार असतात. आरबीसीची निर्मिती कुठे होत असते, बोन मॅरो. त्याचं आयुष्य किती असतं, 120 दिवस आरबीसी जगत असतात. जास्त आणि ॲव्हरेज किती असं सुमारे कसं असतं, 100 ते 170. ॲव्हरेज किती आहे, 120 दिवस. जास्त झाल्या तर एरिथ्रोसायटोसिस, कमी झाल्या तर एरिथ्रोपेनिया. आता हिमोग्लोबिन काय असतं, हिमोग्लोबिन कुठे असतं मग, आरबीसीमध्ये असतं. हिमोग्लोबिन काय असतं, आरबीसीमध्ये असतं. हे काय आहे, हिमोग्लोबिन एक प्रोटीन आहे. हां, हिमोग्लोबिन काय आहे, एक प्रोटीन आहे. ग्लोबुलिन प्रोटीन आहे ना त्याच्यामध्ये, रक्तातील प्रथिन असतं. आरबीसीमध्ये असतं, ऑक्सिजनचं वहन करत असतं. ऑक्सिजनचं वहन करत असतं. हिमोग्लोबिन कशा, हिम आणि प्रथिन ग्लोबुलिनपासून बनलेलं असतं. त्याचं पुरुषामध्ये प्रमाण 13 ते 18 ग्रॅम असतं. महिलांचं मध्ये प्रमाण जर बघितलं 11.5 आहे. हा इथे 11.5 ते 16.5. ते किती असतं, 11.5 ते 16.5 हे प्रमाण असतं. हिमोग्लोबिनचं प्रमाण पण लक्षात ठेवा. हिमोग्लोबिन जर बघितलं, जास्तीत जास्त 4 ऑक्सिजनचे रेणू वाहून नेतं. मॉलिक्यूल 4 ऑक्सिजनचे मॉलिक्यूल वाहून नेतं. कमतरतेमुळे ॲनिमिया होत असतं, जास्तीमुळे पॉलिसायथेमिया होतं. कमतरता झाली तर ॲनिमिया, जास्त झाली तर पॉलिसायथेमिया. ॲनिमियाचे पण वेगळे प्रकार आहेत. सिकल सेल ॲनिमिया, थॅलेसिमिया, मेगालोब्लास्टिक ॲनिमिया. हे जर बघितलं तर हे आपण ॲनिमिया हा डिसीज बघू तेव्हा मी तुम्हाला सांगेल. हां, सिकल सेल ॲनिमिया कशा होतो, थॅलेसिमिया कशामुळे होतो, किंवा तुम्ही वाचा सिकल सेल ॲनिमिया, थॅलेसिमिया, मेगालोब्लास्टिक ॲनिमिया, हे काय आहेत मग, वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमिया. हां, आता श्वेत रक्तपेशी किंवा पांढऱ्या पेशी म्हणतात, त्यांना डब्ल्यूबीसी म्हणतो. डब्ल्यूबीसी काय आहे, तर डब्ल्यूबीसी या आकारानं कशा असतात, मोठ्या असतात. त्या आकारानं मोठ्या असतात. सगळ्यात स्मॉल काय असतात, आरबीसी असतात. साईज पण असती, साईज मी कधी घेतलेली नाही. एवढे मायक्रोमीटर वगैरे असं लक्षात ठेवली नाही तरी चालतं. मोस्टली विचारत नाही साईज. हां, तुम्हाला करायचं असेल तर त्याच्यामध्ये साईज पण करून घ्या, आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लॅटलेट्सची. साईज मोस्टली विचारत नाही, कारण की तो एकदम मायक्रोमीटरमध्ये साईज असते, त्यामुळे ते मोस्टली विचारत नाही. हां, आकाराने मोठ्या असतात. यांच्या कसं असतात, आम्ही बासरतो त्या कशा होत्या, गोल होत्या ना, यांचा स्पेसिफिक शेप नसतो.
WBCचा स्पेसिफिक शेप नसतो, केंद्रकयुक्त असतात. तिन्हीमध्ये केंद्र कशामध्ये असतं? WBC मध्ये असतं. RBC प्लॅटलेट्समध्ये केंद्रक नसतं. त्या कशा असतात? रंगहीन पेशी असतात. आणि रक्ताच्या प्रत्येक घनमीटरमध्ये कशा असतात? व्हाईट म्हणजे काय? रंगहीन. घनमीटरमध्ये 5 ते 11,000. इथे जर बघितलं आपल्या लॅबमध्ये जर बघितलं तर काय असतं? 5 ते 11,000. काहींमध्ये 5 ते 10,000 असं पण चेंजेस असतं. काहींमध्ये जर बघितलं 4,000 ते 11,000. 4,000 ते 11,000 असू दे. 4,000 ते 11,000 हे लक्षात ठेवा तुम्ही. 4,000 ते 11,000 किंवा 5 ते 11,000 हे पाठ्यपुस्तकामध्ये पांढरे पेशी असतात. हां, त्या कशा असतात? अमेबा प्रकार, अमिबा सदृश. यांचे कसे प्रकार आहेत? किती प्रकार आहेत? 5. किती प्रकार आहेत? 5. याच्यावर खूप वेळा प्रश्न विचारला गेला आहे. बेसोफिल्स, इओसिनोफिल्स, न्यूट्रोफिल्स, मोनोसाइट्स आणि लिम्फोसाइट्स. डिटेल त्याचा अभ्यास करणारच आहे. हां, याच 5 प्रकारच्या पेशीज असतात. पांढऱ्या पेशींची निर्मिती कुठे होते? अस्थिमज्जेत. कुठे होत असते? अस्थिमज्जेत म्हणजे बोन मॅरोमध्ये होत असते. यांचा जीवनकाळ कसा आहे? 3 ते 4 दिवस. त्यांचा किती होता? 120 दिवस. हे किती जगतात मग? 3 ते 4 दिवस फक्त जगतात. हां, WBCला काय म्हणतो आपण? ल्युकोसाइट्स. ल्युको म्हणजे व्हाईट आणि साइट्स मीन्स पेशी. आणि जास्त झाल्यात ल्युकोसायटोसिस आणि कमी झाल्या तर ल्युकोपेनिया. कमी झाल्या तर काय म्हणतो आपण? ल्युकोपेनिया. सायटोसिस आणि पेनिया हे लक्षात ठेवा तुम्ही. सायटोसिस म्हणजे जास्त. एरिथ्रोसायटोसिस, एरिथ्रोपेनिया. ल्युकोसायटोसिस, ल्युकोपेनिया म्हणजे 11,000च्या पुढे गेलं तर त्याला म्हणायचं ल्युकोसायटोसिस. हां, आणि ल्युकोपेनिया कधी म्हणायचं? 4,000च्या खाली WBC आल्या. एखाद्या आजारामध्ये WBC कमी पण होतात. हां, एखाद्या आजारामध्ये वाढतात. म्हणजे आजार इन्फेक्शन झालं तर WBC काय करतात? आपलं प्रमाण वाढवतात. म्हणजे तो बॅक्टेरिया किल करण्यासाठी प्रमाण वाढलं तर त्याला म्हणायचं ल्युकोसायटोसिस. एखाद्या आजारामध्ये काय असतं? ते जो व्हायरस बॅक्टेरिया असतो तो WBCवर अटॅक करतो आणि WBC कमी होऊन जातात. त्याला म्हणतो ल्युकोपेनिया. हां, ते म्हणतं ल्युकोपेनिया. आणि एक असतं ल्युकेमिया. ल्युकेमिया लक्षात ठेवा तुम्ही. ल्युकेमियावर क्वेश्चन विचारला गेला आहे खूप वेळा, तो विचारला जाऊ शकतो. ल्युकेमिया म्हणजे काय असतं? ब्लड कॅन्सर असतो. याच्यामध्ये जर बघितलं WBCचं प्रमाण 1 लाखाच्या पुढे असतं. नॉर्मल किती? 4,000 ते 11,000. 11,000च्या पुढे गेलं त्याला म्हणा ल्युकोसायटोसिस. ल्युकोसायटोसिस जास्त होऊन जर 1 लाखाच्या पुढे गेलं म्हणजे WBC 1 लाखाच्या पुढे जर गेल्या तर त्याला म्हणायचं ल्युकेमिया. ल्युकेमिया हा असतो रक्ताचा कॅन्सर. रक्ताचा अस्थिमज्जाचा कॅन्सर असतो तो. रक्त तयार करणारा ऊतींचा कर्करोग असतो तो. ऊतींचा कर्करोग म्हणजे रक्त तयार करणाऱ्या टिश्यू असतात ना, ते WBC किंवा रक्ताचा कॅन्सर, रक्ताचा किंवा अस्थिमज्जेचा कॅन्सर पण म्हणतात त्याला ल्युकेमिया. WBC किती असतात? 1 लाखाच्या पुढे असतात. 1 लाख ते 4 लाख दरम्यान असतात. 1 लाख ते 4 लाख दरम्यान त्याला म्हणतो आपण ब्लड कॅन्सर. WBCचे काय कार्य असतं? पांढऱ्या पेशी आपल्या शरीरामध्ये सैनिकांचा कार्यक्रम करत असतात. म्हणजे काय असतात? आपल्या बॉडी इम्युनिटी कशावर डिपेंड असते? WBC. शरीरात कुठेही रोगजंतू शिरकाव झाला तर काय असतं? त्याला WBC त्याच्यावर हल्ला करत असतात आणि ते WBC किल करत असतात. सूक्ष्मजीवांच्या होणाऱ्या रोगांपासून काय करत असतात? रक्षण करत असतात. हे वरवरचं झालं WBCचं. आपण आता डिटेल बघू. हां, डिटेल बघू. त्याचे प्रकार आणि त्याच्या काय असतात? फंक्शन काय असतात? फंक्शन, त्याचं प्रमाण काय असतं? प्रमाण आपण बघू. आता इओसिनोफिल्स किंवा ॲसिडोफिल्स. हां, इओसिनोफिल्स किंवा ॲसिडोफिल्स हे किती असतात? 2 ते 3% असतात. ते असतात 2 ते 3%. हे अँटी ॲलर्जिक म्हणून कार्य. अँटी ॲलर्जिक म्हणून ते समजा तर मला कशाची धुळीची ॲलर्जी असेल तर तेव्हा काय होणार? इओसिनोफिलचं प्रमाण वाढणार. हे काम करणार. हे हिपॅरिन सिक्रेशन हिपॅरिन वाहून न्यायला मदत करणार. हिपॅरिन वाहून न्यायला मदत करणार. अँटी ॲलर्जिक म्हणून हिस्टामिन, हिपॅरिन नाही, हिस्टामिन. हां, हिस्टामिन सिक्रेशनला मदत करणार. हिस्टामिन वाहून न्यायचं काम करणार. अँटी हिस्टामिनिक कार्य करणे. ॲलर्जी झाली तर हिस्टामिन काम करत असतं, पण ते हिस्टामिनच्या विरुद्ध सिक्रेशन करायला हिस्टामिन काम करत असतं. हे अँटी हिस्टामिनिक म्हणून काम करणार. हां, अँटी ॲलर्जिक म्हणून काम करणार. कोण करणार? इओसिनोफिल्स. त्यालाच काय म्हणतात? ॲसिडोफिल्स. त्याच्यावर क्वेश्चन विचारला गेला आहे. म्हणजे 2 ते 3% असतात. ही टक्केवारी तुम्हाला मी त्या चार्टमध्ये पाठांतर करायला कसं सोपं आहे ते आपण बघू. हां, नंतर न्यूट्रोफिल्स हे 60 ते 65% असतात. हे सूक्ष्मजीवांना काय करतात? मारायचं काम करायचं. न्यूट्रोफिल्स. हां, नंतर लिम्फोसाइट्स जर बघितलं 20 ते 25% असतात. 20 ते 25% असतात. लिम्फोसाइट जर बघा अँटीबॉडीज तयार करायचं काम करतात. हे काय करतात? डायरेक्ट
न्यूट्रोफिल्स काय करतात, मायक्रोब्सवर अटॅक करतात, त्यांना काय करतात, खाऊन टाकतात किंवा मारतात. न्यूट्रोफिल्स. लिम्फोसाइट काय करतात, लिम्फोसाइट दोन काम करतात. एक काय करतात, अँटीबॉडीज तयार करतात. बी लिम्फोसाइट असतात, टी लिम्फोसाइट. लिम्फोसाइटचे प्रकार कसे आहे मग, पी आणि टी. बी सेल्स आणि टी सेल, बीटा सेल आणि टी सेल. आता बी लिम्फोसाइट जर बघितलं तर हे अँटीबॉडीज तयार करायचे, अँटीबॉडीज करायचं काम करतात. आणि टी सेल या काय करतात, मारायचं काम करतात. हे जर बघितलं अँटीबॉडीज काय करतं, एखादा घटक आहे समजा, एखादा घटक समजा कोरोना व्हायरस, त्याच्या विरोधात अँटीबॉडीज हे तयार करणार. अँटीबॉडीज काय करणार, त्या व्हायरसला अटॅच होणार आणि ते व्हायरस ब्रेकडाऊन करणार. व्हायरस ब्रेकडाऊन करणार, तो व्हायरसच्या बॉडीला अटॅच होऊन त्या व्हायरसच्या विरोधी काम करणार आणि ते व्हायरस किल करणार. बी सेल आणि टी सेल काय करतात, हे काय झालं, बी सेल अँटीबॉडीज तयार करायचं काम. टी सेल मोस्टली काय असतं, टी सेल जर बघितलं यांना सैनिक म्हणतात. याच्यामध्ये पण दोन असतात, हेल्पर आणि किलर टी सेल. हेल्पर आणि किलर. हेल्पर काय करतात, मदत करतात कोणाला, किलर टी सेलला. म्हणजे काय, समजा किलर टी सेलकडे बंदूक आहे समजा, तर बंदुकीच्या गोळ्या प्रोव्हाइड करणं. याच्यामध्ये गोळ्या नाही प्रोव्हाइड करत, त्याच्यामध्ये लागणारे एन्झाईम्स प्रोव्हाइड करणं, त्याच्यामध्ये लागणारे घटक प्रोटीन्स प्रोव्हाइड करणं, हे कोणाला करतं, किलर टी सेलला हे हेल्पर टी सेल प्रोव्हाइड करतात. आणि हेल्पर टी सेल मग ते मारतात. ते मायक्रोब्स असतील, बॅक्टेरिया, व्हायरस, ते काय करतात, मारतात. म्हणजे हे लिम्फोसाइट काय करतात, लिम्फोसाइट इम्युनिटीसाठी महत्त्वाचे आहेत. न्यूट्रोफिल्स पण काय करतात, मायक्रोब्स मारतात. पहिल्यांदा सिक्रेट होतात न्यूट्रोफिल्स, पहिल्यांदा अटॅक करतात न्यूट्रोफिल्स. आणि न्यूट्रोफिल्स काम करत नसतील मग लिम्फोसाइट काम करतात. लिम्फोसाइटमध्ये काय काय असतं मग, हे किती असतात, 20 ते 25%. सगळ्यात जास्त काय, न्यूट्रोफिल्स, नंतर लिम्फोसाइट. म्हणजे हे जर काम करत न हे काम करतात सुरुवातीला, मग हे काम करतात. याच्यामध्ये दोन प्रकार असतात लिम्फोसाइटमध्ये, बी सेल आणि टी सेल. बी सेल अँटीबॉडीज तयार करतात, टी सेल मग काय करतात, किल करायचं काम करतात. नंतर काय, मोनोसाइट. मोनोसाइट काय 2 ते 10% असतात. मोनोसाइट किती, मग 2 ते 10%. हे काय करतात, आता हे डायरेक्ट मायक्रोब्स जे असतात एंगल्फ करायचं काम करतात. समजा यांनी मारलं, न्यूट्रोफिल्सने मारला किंवा टी सेलने, लिम्फोसाइटने एखादा बॅक्टेरिया मारला, तो बॅक्टेरिया खाण्याचं काम कोण करत असतात, मूर्त शिव मोनोसाइट्स करत असतात. कोण करत असतात, मोनोसाइट्स. किती असतात मग, 2 ते 10%. मोनोसाइट किती असतात, 2 ते 10%. म्हणजे सुरुवातीला न्यूट्रोफिल्स यांनी मारला, यांनी पण मारला, यांनी काय केला, खाल्ला. हे किती टक्के असतात, 2 ते 10% असतात. बेसोफिल्स, हा क्वेश्चन विचारला आहे बेसोफिल्सवर. सगळ्यात कमी WBC मध्ये कोणत्या पेशीज असतात, कोणत्या असतात मग, बेसोफिल. किती असतात, 0 ते 1%. इओसिनोफिल किती, 2 ते 3%. हे किती, न्यूट्रोफिल 60 ते 70. हे 20 ते 25. हे किती झालं, मोनोसाइट 2 ते 10. हे आता बॅक्टेरिया किल झाला समजा. बॅक्टेरियाच्या रोलमध्ये, व्हायरसच्या रोलमध्ये ही 3 काम करतात समजा. आता बेसोफिल्स हे काय करतात, 0 ते 1% काम करतात. हे हिपॅरिन, हिस्टामिन, सिरोटोनिनचं वहन करतात. हिपॅरिन काय, रक्त गोठू देत नाही. हिस्टामिन काय, जिथे ॲलर्जी झाली तिथे काय स्रवतं, हे लागलं तिथे पण स्रवतं. आणि सिरोटोनिन काय, हे सिरोटोनिन ब्रेनचं वाहन, ब्रेनमध्ये न्यूरोट्रान्समीटर काम म्हणून काम करत असतं. आणि अजून काय करतात, हे मास्ट सेल असतील ना, मास्ट सेल, त्याला मास्ट सेलचं काम जर बघितलं, मास्ट सेल पण काय असतं, मास्ट सेल हे स्पेसिफिक टाईप ऑफ WBC असतं, स्पेसिफिक टाईप ऑफ WBC असतात. हे मास्ट सेलला हे सेंटेन्स कट केलं तरी चालतं. मग हे सेंटेन्स मास्ट सेलला पण मदत करत असतात ते. हे कोण, बेसोफिल्स आणि सायनोफिल्स. त्याला बेसोफिल्सच काय म्हणतो आपण, सायनोफिल. तर हिपॅरिन काय काम करतं ते आपण बघू. हिपॅरिन, आता बेसोफिल समजलं ना तुम्हाला, याचं वहन करायचं काम करत असतं. हिपॅरिन, हिस्टामिन आणि सिरोटोनिन. ते काय झालं, इओसिनोफिल अँटी ॲलर्जिक होतं. ते हिस्टामिनच्या विरुद्धी काम करतं. म्हणजे जिथे हिस्टामिन सिक्रेट होत असेल, जिथे हिस्टामिन सिक्रेट झालं, समजा एखादा मार लागला तर पहिले तिथे हिस्टामिन सिक्रेशन होतं किंवा हिस्टामिन तिथे नेलं जातं. हिस्टामिनचं काम काय असतं, आता समजा एखाद्या ठिकाणी मार लागला, सूज आली, मग तिथे काय होणार, जास्त लिक्विड सिक्रेट होणार, जास्त लिक्विड सिक्रेट होणार, सूज येते तिथे. कशामुळे सूज येते, की समजा मार लागला तर मग तिथे ब्लड सप्लाय जास्त गरज असते. ब्लड सप्लायची जास्त गरज असते ना, मार लागल्यावर डॅमेज झालं तिथे, ब्लड सप्लाय डॅमेज झाला, ब्लड सप्लायची जास्त गरज असते. मग तिथे काय होतं, हिस्टामिनची गरज असते. हिस्टामिनची गरज असते, हिस्टामिन लागलं समजा, मग हिस्टामिनमुळे काय झालं, तिथे ब्लड सप्लाय वाढला. ब्लड सप्लाय वाढला. आता नाकामध्ये ॲलर्जी झाली तर तिथे काय होणार, ब्लड सप्लाय वाढणार. ब्लड सप्लाय वाढला तर काय होणार, लिक्विड सिक्रेशन जास्त होणार, म्हणजे ते वेसल डायलेट होणार. नाकातल्या वेसल डायलेट झाल्या तर काय होणार,
त्याच्यातून काय होणार, पाणी गळायला सुरुवात होणार, म्हणजे सर्दी होणार. आणि ही आणि ते इओसिनोफिल काय, अँटीहिस्टॅमिनिक. आपण अँटीहिस्टॅमिनिक टॅबलेट घेतो. अँटीहिस्टॅमिनिक टॅबलेट काय, सिट्रिजिन, लिव्होसिट्रिजिन, हे काय अँटीहिस्टॅमिनिक, म्हणजे हिस्टॅमिनचे सिक्रेशन कमी करतात. तसंच कार्य कोण करतं, ते अँटीहिस्टॅमिनिक इओसिनोफिल का, म्हणजे अँटी ॲलर्जिक म्हणून. आपण अँटीहिस्टॅमिनिक टॅबलेट घेतो, गोळ्या घेतो. हां, ते इओसिनोफिल तर काम करतं ॲलर्जीच्या विरुद्ध, पण काय अजून काय करतं, आपण टॅबलेट घेतो सिट्रिजिन, लिव्होसिट्रिजिन, हे काय असतं अँटीहिस्टॅमिनिक, म्हणजे हिस्टॅमिनच्या विरुद्ध. हिस्टॅमिन काय सिक्रेशन वाढवतं, अँटी हिस्टॅमिनिक सिक्रेशन कमी करतं. हां, हिपॅरिनचं काम मी सांगितलं तुम्हाला, रक्त गोठू देत नाही, रक्त गोठू देत नाही. हां, आता पुढचं बघू आपण. हिस्टॅमिन. हिस्टॅमिन जर बघितलं तर रक्त आल्यावर स्रवतं, जे रक्त जिथे वाढतं त्यामुळे समजतं. जखमेजवळ रक्ताचं प्रमाण आणि तापमान वाढतं. जखमेजवळ जखम जर झाली तर तिथे रक्ताचं प्रमाण आणि तापमान वाढतं. रक्ताचं प्रमाण का पाहिजे, जखम झाली तिथे बॅक्टेरिया इन्फेक्शन आहे, तिथे WBC गेल्या पाहिजे, RBC गेल्या पाहिजे, त्यामुळे वेसल डायलेट करायचं, वेसल डायलेट होतात, वेसल डायलेट नंतर ब्लड सप्लाय तिथे वाढतो. हे कोणाचं काम आहे, हिस्टॅमिनचं. हां, हिस्टॅमिनचं प्रमाण, रक्ताचं प्रमाण, तापमान वाढतं. आणि हे अँटी ॲलर्जिक पण काय करतं, अँटी ॲलर्जिक. हिस्टॅमिन जर बघितलं, हिस्टॅमिन ॲलर्जिक, अँटी ॲलर्जिक नाही हिस्टॅमिन. हां, हिस्टॅमिन जर बघितलं तर काय इओसिनोफिल काम करत असतं, अँटी ॲलर्जिक. हिस्टॅमिन नाही करत. अँटी हिस्टॅमिनिक जे घटक असतात ते अँटी ॲलर्जिक काम करतात. हां, सिरोटोनिन हे काय असतं, न्यूरोट्रान्समीटर. जे आपण जे सिरोटोनिन जर बघितलं, ब्रेनला स्टिम्युलेट करायचं काम करत असतं, न्यूरोट्रान्समीटर म्हणून काम करतं. नावचे इम्पल्समध्ये इम्पॉर्टंट आहे. हां, आणि मास सेल जर बघितला, या संपूर्ण शरीरामध्ये असतात, स्पेसिफिक टाईपमध्ये WBC असतं, ते RBC, सॉरी WBC एक वेगळ्या प्रकारच्या WBC असतात. त्यात जर बघितलं तर काय असतात, मास सेल संपूर्णतः विशिष्ट त्वचेखाली असतात, रक्तवाहिन्यांच्या खाली असतात. त्वचेखाली, रक्तवाहिन्यांखाली लिम्फ नोड्स असतात, किंवा लिम्फ असेल त्याच्यामध्ये असतात. संयोजी ऊतींजवळील असतात. WBCचा विशेष प्रकार आहे. मास सेल काय, ॲलर्जी, सूज आणि पॅथोजन विरुद्ध काय असतात, संरक्षणात भाग घेतात. ॲलर्जी असेल, सूज झाली असेल तर पॅथोजनच्या विरोधात, म्हणजे बॅक्टेरिया करायच्या वेळेस या मास सेल काम करतात. या मॉडिफाईड काय असतात, बेसोफिल्स किंवा मॉडिफाईड WBC असतात. एवढं लक्षात ठेवा, मॉडिफाईड WBC या तुटक असतात. आपण जर बघितलं एखादं स्किनचं असं सेक्शन घेतलं तर स्किनच्या खाली आपल्याला तुटक मॉडिफाईड काय असणार, मास सेल दिसणार. हां, या रोगप्रतिकारक पेशी म्हणून काम करत असतात, काम करतात. आता आपण बघू प्लॅटलेट्स. हां, प्लॅटलेट्स जर बघितल्या, प्लॅटलेट्स बघू, मग वरच्या चार्टवर जाऊ. प्लॅटलेट्स बघू आणि मग वरच्या चार्टवर जाऊ. प्लॅटलेट्स जर पाहिलं आपण, प्लॅटलेट्स कसे असतात, मग अतिशय लहान असतात. हां, केंद्रक नसलेले असतात. सगळ्यात मोठे काय असतात, WBC, नंतर RBC, नंतर काय असतं, प्लॅटलेट्स. हां, केंद्रक नसलेल्या, तबकडीच्या आकार मी तुम्हाला सांगितलं, बाय कन्वेक्स असतात, या बाय कन्वेक्स असतात आकारांचा. याच्यामध्ये ज्यांनाच काय म्हणतो आपण, थ्रोम्बोसाइट्स म्हणतो. एका घनमीटरमध्ये किती असतात, मग 1.5 लाख ते 4.5. RBC किती होत्या, 5 ते 7 दशलक्ष होत्या, 50 ते 60 लाख होते. RBC किती होत्या, 50 ते 60 लाख. WBC किती होत्या, 4,000 ते 11,000. RBC किती, 1.5 लाख ते 4.5. 1.5 लाख, सॉरी, प्लॅटलेट्स किती, RBC किती होत्या, 50 ते 60 लाख. हां, प्लॅटलेट्स किती, 1.5 ते 4.5 लाख. आणि WBC किती, 4,000 ते 11,000. हां, 4,000 ते 11,000 असतं. त्यांचा लाईफ स्पॅन किती होता, RBCचा 120 दिवस, WBCचा किती होता, 3 ते 4 दिवस, आणि यांचा किती आहे, 5 ते 10 दिवस लाईफ स्पॅन किंवा जीवनकाल. लाईफ स्पॅन किंवा जीवनकाल त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो जीवनकाल 5 ते 10. या फक्त अस्थिमज्जेतच तयार होतात. RBC कुठे कुठे तयार होतात, त्या RBC अस्थिमज्जे व्यतिरिक्त यकृत प्लेयामध्ये, लहान मुलांमध्ये, या फक्त कुठे होतात, मग अस्थिमज्जेतच तयार होतात. तिन्ही अस्थिमज्जेत तयार होतात. फक्त फिटल अवस्थेमध्ये RBC कुठे तयार होतात, यकृत प्लेहामध्ये. यांचं कार्य काय असतं, रक्त घोटण्याच्या क्रियेमध्ये भाग घेत असतो, रक्त घोटण्याच्या क्रियेमध्ये भाग घेत. आज रक्ताची कार्य आहेत. आपण पहिले फिगर बघून घेऊ. हां, फिगर मी तुम्हाला सांगतो, जे आपण इथे शिकलो तेच त्या फिगरमध्ये आहे. 3 प्रकारचे सेल, RBC, WBC, प्लॅटलेट्स. हां, RBCचं काम काय आहे, हिमोग्लोबिन सेलपर्यंत, हिमोग्लोबिनद्वारे सेलपर्यंत काय करणं, ऑक्सिजन वाहून नेणं, ऑक्सिजन ब्लड मध्ये वाहून नेणं. आणि ते कसे असतात, न्यूक्लियस नसलेले असतात. ब्लड प्लॅटलेट्स, थ्रोम्बोसाइट्स
हे पण न्यूक्लियस नसलेले असतात, डिस्क शेप असतात. हे कसे झालं, हे कन्व्हेक्स होते, हे बायकन्केव होते. म्हणजे हे बहिर्वक्र हे अंतर्वक्र आणि बोन मॅरोमध्ये तयार होतात आणि ब्लड क्लॉटिंगचं काम करतात. ब्लड क्लॉटिंगचं आपण पुढे बघू. त्याच्यामध्ये प्लॅटलेट्सचं मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी. आणि हे कसे आता WBC कलरलेस असतात, मोठाले असतात, न्यूक्लिएटेड असतात, न्यूक्लियस असतं त्याच्यामध्ये. बॉडी डिफेन्स मेकॅनिझममध्ये महत्त्वाचा रोल असतो. त्याचं क्लासिफिकेशन कसं आहे, ग्रॅन्युलोसाइट म्हणजे ज्याच्यामध्ये ग्रॅन्युल्स आहेत. सायटोप्लाझममध्ये ग्रॅन्युल्स जर असेल तर त्याला ग्रॅन्युलोसाइट. सायटोप्लाझम आपण बघणार सेलचा अभ्यास. सेलमध्ये जे लिक्विड असतं सेमी सॉलिड तेच काय असतं, सायटोप्लाझम असतं. न्यूक्लियस सोडून जे मटेरियल असतं त्याला सायटोप्लाझम म्हणतात. सायटोप्लाझममध्ये जर ग्रॅन्युल्स असतील तर त्याला म्हणायचं ग्रॅन्युलोसाइट. आणि सायटोप्लाझममध्ये जर ग्रॅन्युल्स नसतील तर अग्रॅन्युलोसाइट्स कोणते आहेत मग, त्याच्यामध्ये ग्रॅन्युल्स नाही आहेत. ग्रॅन्युल्स नाही आहेत. अग्रॅन्युलोसाइट 2 आहेत, लिम्फोसाइट आणि मोनोसाइट. लिम्फोसाइट मोनोसाइट कसे आहेत मग, अग्रॅन्युलोसाइट आहेत. आणि बाकी काय आहेत मग ग्रॅन्युलोसाइट, बेसोफिल असेल, इओसिनोफिल आणि न्यूट्रोफिल्स. आता लिम्फोसाइट आपण बघू. लिम्फोसाइटचं काय काम होतं, लार्ज राउंडेड न्यूक्लियस असतं. नॉन फॅगोसाइटेड म्हणजे हे खातात का, फॅगोसाइट म्हणजे पॅथोजनला खाऊन टाकणं, हे खात नाही, मारतात. लिम्फोसाइटमध्ये काय सांगितलं होतं, बी आणि टी लिम्फोसाइट अँटीबॉडीज तयार करतात. ते काय करतात, अँटीबॉडीज बी सेल आणि टी सेल. बी सेल अँटीबॉडी, टी सेल काय करतात, मारतात पण खात नाही, म्हणजे इनगल्फ करत नाही. तर काय असतं, अँटीबॉडीज दे प्रोड्यूस अँटीबॉडीज दे फर्दर 2 टाइप्स, बी सेल आणि टी सेल. बी सेलमध्ये सांगितलं होतं मी तुम्हाला अँटीबॉडीज तयार करतं. टी सेलमध्ये किलर आणि हेल्पर असतं. किलर डायरेक्ट किल करते, हेल्पर काय करते, त्याला मदत करत असते. मोनोसाइट हे पण कसे असतात, बीन शेप असतात. बीन शेप त्याच्यामध्ये बीन शेप न्यूक्लियस असतं, त्यांच्यामध्ये गोलच असतात. त्या अमिबाईक म्हणजे यांचा स्पेसिफिक शेप नसतो. बीन शेप न्यूक्लियस असतं. यांचं कसं राउंडेड न्यूक्लियस आहे. आणि या फॅगोसायटिक असतं, म्हणजे या डायरेक्ट काय तुम्हाला सांगितलं मी, किल केलेले बॅक्टेरिया आणि व्हायरस खायचं काम कोण करत असतं, मोनोसाइट करत असतं. फॅगोसायटिक पण काम करतात, म्हणजे हे खातात. एंगल्फ बॅक्टेरिया आणि सेल्युलर बॉडीज. पॅथोजन काय आला तर तो एंगल्फ करायचं काम कोण करत असतं, मोनोसाइट करत असतं. इओसिनोफिल तुम्हाला सांगितलं मी, हे बायलोब न्यूक्लियस असतं याच्यामध्ये, मोनोसाइटमध्ये. एवढं डीप विचारणार नाही न्यूक्लियस कसं असतं. हे नॉन फॅगोसाइटिक, हे खायचं काम करत नाही. खायचं काम 2च करतात, मोनोसाइट आणि न्यूट्रोफिल्स कसं करतात ते तुम्हाला सांगेल मी. प्ले रोल आणि ॲलर्जी आणि हायपर सेन्सिटिव्हिटी. ॲलर्जीमध्ये आणि हायपर सेन्सिटिव्ह अँटी ॲलर्जिक होते इओसिनोफिल. हायपर सेन्सिटिव्ह बेसोफिल जर बघितलं, बेसोफिल काय सांगितलं मी तुम्हाला, हिपॅरिन, हिस्टामिन आणि सिराटोनिनचं वहन करायचं काम करत असतात. आणि करस्पॉन्ड टू मास्ट सेल पण याचंच काय असतं, कन्व्हर्शन असतं. बेसोफिलचंच कन्व्हर्शन मास्ट सेल असतं, म्हणजे स्पेसिफिक टाईप ऑफ बेसोफिल असतात त्या कन्वर्ट झालेल्या, म्हणजे स्पेसिफिक टाईप ऑफ WBC असतात. हे अँटी इम्युनिटी म्हणून काम करतात. 3 लोब असतं न्यूक्लियस यांच्यामध्ये. किती असतं, 3 लोब. याच्यामध्ये 2 लोब होतं. इथे मल्टी लोब आहे, त्याच्यामध्ये न्यूट्रोफिल्समध्ये मल्टी लोब असतं न्यूक्लियस. आणि नॉन फॅगोसायटिक असतात, हे पण खात नाही. हिपॅरिन, हिस्टामिन आणि सिराटोनिनचं वहन करायचं काम करत असतात. आणि न्यूट्रोफिल्स काय असतात, न्यूट्रोफिल्स बेसोफिल्स सगळ्यात कमी असतात. हे महत्त्वाचं आहे, पाठ करून ठेवा तुम्ही. बेसोफिल्स सगळ्यात कमी. आणि मल्टीलोब असतात सगळ्यात जास्त काय मग न्यूट्रोफिल्स. मल्टीलोब न्यूक्लियस असतं तर फॅगोसायटिस. हे जर बघितलं, हे किल कसे करतात मग, हे समजा अमिबा कसा किल करतो, याच्यामध्ये बॅक्टेरिया घेतो आणि तो खाऊन टाकतो, तसंच हे बॅक्टेरिया खाऊन टाकतात. हे मेलेले खातात, हे काय जिवंत खातात. म्हणजे हे न्यूट्रोफिल्स काय इम्युनिटीला महत्त्वाचे आहे. मायक्रोब्स काय असतात, करस्पॉन्ड टू मायक्रोब्स. हे काय करतात, फॅगोसायटिक काम करतात, अँटी न्यूट्रोफिल्स. हे झालं आपण सेल्स आपण पाहिल्या, पेशी आपण रक्तातल्या पाहिल्या. आता रक्ताबद्दल अजून काही घटक आपण बघणार आहे, त्याच्यावर पण क्वेश्चन असतात, हे पण अत्यंत महत्त्वाचं आहे. रक्ताचं कार्य बघू. रक्ताचं कार्य तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. आता एवढा आपण रक्ताचा अभ्यास केला, रक्ताचे कार्य आपल्याला बघणार आहेत. वायूंचं वहन, फुफ्फुसामधून काय करतं, ऑक्सिजन मिक्स होतं. तो ऑक्सिजन मिक्स व्हायला पण ऑक्सिजन CO2 या वायूंचं वहन कोण करत असतं, रक्त करत असतं. म्हणजे हृदयामधून ऑक्सिजनेटेड ब्लड पूर्ण बॉडीला पोचवणं, पूर्ण बॉडीमधून डिऑक्सिजनेटेड म्हणजे CO2 आणणं, CO2 कुठे टाकणं, हृदयामध्ये आणणं, हृदयामधून परत फुफ्फुसात आणणं, फुफ्फुसामध्ये परत ऑक्सिजन मिक्स करणं, हे सगळं कार्य कोण करत असतं, वायूंचं परिवहन हे रक्त करत असतं. पोतींपर्यंत CO2 फुफ्फुसामध्ये CO2 आणला जातो तीनपासून. नंतर पोषण तत्वांचं वहन,
खाद्य पुरवणं, अन्ननलिकेच्या भित्तिकेमध्ये ग्लुकोज, अमायनो ॲसिड्स आणि फॅट्स याचं ॲब्सॉर्प्शन कुठे होतं? रक्तामध्ये होत असतं. ते साधे पचन केले म्हणजे आता आपण खाल्लं त्याचं रूपांतर ग्लुकोजमध्ये होणार, सिंपल ग्लुकोजमध्ये होणार. नंतर कसे म्हणा अमायनो ॲसिड्समध्ये होणार, अमायनो ॲसिड्स, आणि कशामध्ये होणार? मेदाम्ले म्हणजे फॅटी ॲसिड्स. अमायनो ॲसिड्स आणि फॅटी ॲसिड मेदाम्ल्यामध्ये होणार आणि ते ॲब्सॉर्ब करायचं काम कोण करतं? ते ॲब्सॉर्ब ब्लडमध्ये होतं आणि ते शरीराच्या प्रत्येक भागामध्ये पोचवलं जातं. काही लिव्हरमध्ये स्टोअर केलं जातं, काही प्रत्येक भागामध्ये पोचवलं जातं. ते कशाद्वारे होतं? रक्ताद्वारे होत असतं. टाकाऊ पदार्थांचं वहन म्हणजे किडनीमधून युरिया, अमोनिया, क्रिएटिन हे बाहेर टाकायचं काम कोण करत असतं? रक्त करत असतं. किडनीपर्यंत घेऊन जातं, कशातून जातं? रक्तातून जातं आणि ते ऊतींमधून बाहेर पेशींमधून कुठे येतं? रक्तामधून कुठे जातं? किडनीपर्यंत. किडनीमधून ते आपल्या लघवीद्वारे बाहेर जात असतं. असे टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचं काम सुद्धा रक्तामधून होत असतं. रक्त काय असतं? शरीर संरक्षण. हे तुम्हाला सांगितलं मी आता. न्यूट्रोफिल्स WBC काय करतात? शरीर संरक्षणाचं काम करतात. वेगवेगळे विकर म्हणजे एन्झाईम्स आणि हार्मोन्स वाहून नेण्याचं काम पण कोण करत असतं? रक्त करत असतं. वेगवेगळे हार्मोन्स आणि एन्झाईम्स वाहून नेण्याचं काम पण काय करत असतं? रक्त करत असतं. जे हार्मोन्स आणि ते वाहून जिथे गरज असेल तिथे. आता पिट्युटरीचे हार्मोन पूर्ण बॉडीमध्ये जातात, ते कोण वाहून नेत असतं? रक्त वाहून नेतं. रक्त. तापमान नियमन तुम्हाला सांगितलं मी. ऑस्मोटिक प्रेशर मेंटेन करायचं काम कोण करत असतं? रक्त करत असतं. प्लाझ्मामध्ये ग्लोबुलिन असतं, अल्ब्युमिन काय करतं? ऑस्मोटिक प्रेशर रेग्युलेट करतं. मग ते प्लाझ्मा काय मग रक्ताचाच पार्ट आहे ना. मग त्यामुळे बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करायचं म्हणजे वाहिन्यांचं विस्फारण आणि वाहिनी संकोचन. जर टेम्परेचर वाढलं तर वाहिन्यांचं काय होतं? विस्फारण होत असतं. आणि टेम्परेचर कमी झालं तर वाहिन्या काय होतं? रक्तवाहिन्या आकुंचन पावत असतात आणि तापमान काय असतं? मेंटेन राहत असतं. ऑस्मोटिक प्रेशर रेग्युलेट करायचं काम कोण करत असतं? ब्लड करत असतं. ब्लड जर बघितलं, शरीरातील सोडियम, पोटॅशियम या क्षारांचा समावेश किंवा त्यांचं प्रमाण राखणं हे सुद्धा ब्लड करत असतं. रक्तस्राव जिथे झाला तिथे काय होतं? गुठळी निर्माण करायचं काम पण काय असतं? रक्तातील घटक करत असतात. प्लॅटलेट्स आणि फायब्रिनोजेन आणि प्रोथ्रोम्बिन हे काय करत असतं? रक्तातील गुठळी किंवा ब्लड क्लॉटिंगचं काम करत. आता आपण बघू मानवी रक्तगट. रक्तातील अँटीजन आणि अँटीबॉडी या दोन प्रथिनांवर आधारित रक्ताचे काय वेगवेगळे गट पडलेले आहेत. कोणकोणते गट पडलेले? ए बी, AB आणि O. आणि O हे प्रमुख गट आहेत. आणि त्यानंतर काय असतं? RH, रेसिस हा एक अँटीजन असतो. RH पॉझिटिव्ह, RH निगेटिव्ह. कशामुळे होतं? रेसिस नावाच्या मंकीमध्ये एक अँटीजन आढळतो. तोच पहिले शोधला आणि त्याच्यानंतर तो मानवामध्ये आढळला, म्हणून तो RH रेसिस अँटीजन. हे कोणते ए बी हे ब्लड ग्रुप असतो. ते अँटीजन अँटीबॉडीवर असतं. हा रेसिस नावाच्या अँटीजन जर असेल ते RH पॉझिटिव्ह असतं आणि अँटीजन नसला तर RH निगेटिव्ह असतं. म्हणजे एकूण रक्तगटाचे किती प्रकार पडतात? 8 प्रकार. ए बी आणि O. आणि हे कोणतं अँटीजन अँटीबॉडी असते ते मी तुम्हाला सांगतो. अँटीजन अँटीबॉडी अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यावर हे ब्लड ग्रुप ठरत असतात. आता अँटीजन आणि अँटीबॉडी. आता हे कसं असतं ते मी तुम्हाला आधी सांगतो. पहिले रक्तगट बघू आपण. ए बी आणि O. ए बी आणि O. आता याच्यामध्ये जर बघितलं तर ए अँटीजन, ज्या ठिकाणी ए अँटीजन असेल ते काय असतं? ते ब्लड ग्रुप असेल. आता जर अँटीजन आणि अँटीबॉडी म्हणजे काय मी तुम्हाला जो बाहेरून शरीराच्या बाहेरून जो घटक येत असतो त्याला म्हणतो आपण अँटीजन. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जर बघितलं तर शरीर आहे आपलं बॉडी. बॉडीमध्ये जर एखादा घटक आला, समजा बॅक्टेरिया आला, व्हायरस आला, खडा आला, काही पण आलं, त्याला म्हणायचं अँटीजन. आणि बॉडी त्याला समजा एखादा व्हायरस आला त्याच्या विरुद्धी पदार्थ तयार करते किंवा प्रोटीन तयार करते, त्याला म्हणायचं अँटीबॉडी. ठीक असते अँटीबॉडी. पण ब्लड ग्रुपमध्ये वेगळं आहे. जो घटक प्रेझेंट असतो तो असतो अँटीजन आणि बॉडी त्याच्या विरुद्धी तयार करते ते काय असतं? अँटीबॉडीज.
अँटीबॉडीज. हे काय असतं अँटीबॉडी. म्हणजे ए ब्लड ग्रुप असेल तर ए अँटीजन ऑलरेडी आपल्या बॉडीमध्ये आहे. इतर वेळेस काय असतो बाहेरून येणाऱ्या पदार्थाला आपण अँटीजन म्हणत असतो. पण ब्लड ग्रुपच्या बाबतीत काय असतं जो ब्लड ग्रुप असेल तो अँटीजन प्रेझेंट असतो आणि तो अँटीबॉडीज. हे अँटीबॉडीज असते का मग याच्यामध्ये अँटीबॉडीज नसते. अँटीबॉडीज नसते. अँटीबॉडीज पण त्या ब्लड ग्रुपमध्ये असू शकते. आता असू शकते कसं काय ते मी तुम्हाला सांगतो. हां आता याच्यामध्ये अँटीजन काय ये बी ब्लड ग्रुप असेल तर बी अँटीजन असतं. ए बी ब्लड ग्रुप असेल तर ए बी अँटीजन असतो. अँटीबॉडीज नसते. ओ ब्लड ग्रुपमध्ये अँटीजन नसतो आणि अँटीबॉडीज कोणत्या असतात ए आणि बी असतात. आता समजा ए ब्लड ग्रुप आहे. ए ब्लड ग्रुप आहे याच्यामध्ये कोणते अँटीजन आहे ए अँटीजन आहे. ए अँटीजन. आपण जर याला बी ब्लड ग्रुप दिला बी ब्लड ग्रुप बी ब्लड म्हणजे एखाद्या व्यक्तीचं एखाद्या व्यक्तीमध्ये ए ब्लड ग्रुप त्याच्यामध्ये ए अँटीजन आहे. ए अँटीजन ऑलरेडी आहे तर त्याची बॉडी बी ए अँटीबॉडीज तयार करणार का. अँटीबॉडीज म्हणजे त्याच्या विरुद्ध त्याच्या विरोधी पदार्थ. आता ए अँटीजन जर ऑलरेडी येत ए अँटीबॉडीज तयार करणार का नाही. जर अँटीबॉडीज तयार झाली तर काय होणार ॲग्लुटेशन होणार. ॲग्लुटिनेशन म्हणजे काय होणार ब्लड क्लॉट व्हायला सुरुवात होणार आणि ब्लडमध्ये अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन होणार. अँटीबॉडी काय असतं विरोधी कार्य करत असतं. मग हे याला किल करायचा प्रयत्न करणार. म्हणून ए जर ब्लड ग्रुप असेल तर याच्यामध्ये ए अँटीजन असतं आणि बी अँटीबॉडीज असणार का नाही. तर बी अँटीबॉडीज कधी तयार होणार जर याच्यामध्ये बी ब्लड ग्रुप देण्याचा प्रयत्न केला किंवा बी ब्लड ग्रुपचा संपर्क आला तर याच्यामध्ये बी अँटीबॉडीज कारण की अँटीजन नाही आहे बी त्याच्यामध्ये प्रेझेंट म्हणून बी अँटीबॉडीज तयार होऊ शकते किंवा तयार होते. म्हणून त्याच्यामध्ये कोणते असते बी अँटीबॉडीज कशामध्ये ए ब्लड ग्रुपमध्ये. अँटीजन काय असतो ए पण विरोधी अँटीबॉडीज काय असू शकते बी असते किंवा बी तयार होऊ शकते. तर याच्यामध्ये जर बघितलं आणि बी मध्ये काय असतं बी अँटीजन असतं. बी अँटीजन असतं विरोधी अँटीबॉडीज काय असू शकते ए असू शकते. म्हणजे जर ए ब्लड ग्रुप देण्याचा प्रयत्न केला याच्यामध्ये काय होतं ए काय असतो बाहेरचा घटक येऊ शकतो ना ए अँटीजन. म्हणून याच्यामध्ये बॉडीमध्ये ए अँटीबॉडीज तयार होऊ शकते. म्हणून एचं ब्लड ग्रुप बीला चालत नाही बीचं ब्लड ग्रुप एला चालत नाही. आता ए बी जर बघितलं ए बी ब्लड ग्रुप जर असेल तर ए पण अँटीजन असतो बी पण अँटीजन असतो. म्हणजे याच्यामध्ये अँटीबॉडीज नसतात. दोन्ही अँटीजन म्हणजे विरोधी अँटीबॉडी असणार का नाही. म्हणून हे जर बघितलं याच्यामध्ये कोणतंही ब्लड चाललं ए दिलं ए अँटीजन ऑलरेडी अँटीबॉडी तयार होणार नाही. बी दिलं बी अँटीजन ऑलरेडी आहे त्यामुळे बी अँटीबॉडीज तयार होणार नाही. आणि ओ दिलं ओ मध्ये तर अँटीजनच नाही आहे त्यामुळे ते पण चालेल. म्हणून हे काय असतं युनिव्हर्सल रेसिपियंट असतं. युनिव्हर्सल रेसिपियंट काय मग ए बी असेल. आणि ओ जर बघितलं ओ मध्ये इथे जर बघितलं इथे अँटीबॉडीज नाही आहे अँटीजनच नाही आहे आणि अँटीबॉडी काय ए बी. मग याला जर आपण समजा ए दिलं ए ब्लड ग्रुप दिलं त्याच्यामध्ये अँटीजन आहे का नाही आहे. त्याच्यामध्ये अँटीजन ए नाही आहे. मग समजा ए अँटीजन नाही आहे तर मग याच्यामध्ये काय होणार ए अँटीबॉडीज तयार होणार आणि हे याचं ॲग्लुटिनेशन करणार म्हणजे ब्लडमध्ये रिॲक्शन तयार होणार. बी दिलं आता बी अँटीबॉडी याच्यामध्ये बी अँटीबॉडीज तयार होणार आणि हे ॲग्लुटिनेशन होणार. याच्यामध्ये समजा ए बी दिलं तर ए बी अँटीजन आहेत ते जर याच्यामध्ये ओ ब्लड ग्रुपमध्ये आले तर बॉडी काय होणार ए बी अँटीबॉडीज तयार करणार आणि ते परत ॲग्लुटिनेशन होणार म्हणजे ते ब्लड क्लॉट व्हायला रिॲक्शन होईल अँटीजन अँटीबॉडी आणि ते ॲग्लुटिनेशन व्हायला तयार होणार. मग अशी रिॲक्शन होणार. म्हणून काय होतं ओ जर बघितलं याला फक्त ओचंच ब्लड लागतं. ओला ओचंच ब्लड लागतं. म्हणजे जो ब्लड ग्रुप असेल याच्यामध्ये ओ म्हणजे काय झिरो अँटीजन कोणताही अँटीजन नाही नील. याच्यामध्ये काय ए अँटीजन याच्यामध्ये काय बी अँटीजन याच्यामध्ये काय ए बी अँटीजन आणि याच्यामध्ये काय ओ अँटीजन याच्यामध्ये काय ओ अँटीजन असतो आणि त्याच्या विरोधी अँटीबॉडीज असते. याच्यामध्ये अँटीजन नाही आहे नल आहे अँटीजन नाही आहे. मग याच्यामध्ये जर काय असतो कोणता अँटीजन असतो मग अँटीबॉडीज असते ए बी असते आणि याच्यामध्ये ए बी अँटीबॉडीज कोणतीच नसते म्हणजे याला सगळं ब्लड चालतं.
आणि याच्यामध्ये काय ए मध्ये ए अँटीजन बी अँटीबॉडी बी अँटीजन ए अँटीबॉडी लक्षात ठेवा तुम्ही हे काय अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन हां आता याच्यामध्ये अजून काय असतं आर एच पॉझिटिव्ह आर एच निगेटिव्ह हां आर एच निगेटिव्ह तर याच्यामध्ये जर बघितलं आता हे आता आपण आधी युनिव्हर्सल डोनर हां आणि पुढे काय आहे युनिव्हर्सल रेसिपियंट हां युनिव्हर्सल रेसिपियंट हां युनिव्हर्सल डोयन युनिव्हर्सल रेसिपियंट आर एच पॉझिटिव्ह हां आर एच पॉझिटिव्ह जर असेल समजा हां आर एच पॉझिटिव्ह असेल तर याच्यामध्ये जर बघितलं आर एच पॉझिटिव्ह असेल तर रेसेस मंकी प्रेझेंट रेसेस मंकीमधले जे अँटीजन आहेत ना रेसेस अँटीजन हे याच्यामध्ये प्रेझेंट मग याचे काय होणार याचे परत काय होणार आर एच पॉझिटिव्ह आर एच निगेटिव्ह याचे पण काय होणार आर एच पॉझिटिव्ह आर एच निगेटिव्ह आता हे जर आर एच ए बी पॉझिटिव्ह आहे ए बी पॉझिटिव्ह हां ए बी पॉझिटिव्ह याला जर बघितलं ए बी पॉझिटिव्ह जर बघेल म्हणजे आर एच पॉझिटिव्ह जर बघितलं याच्यामध्ये काय आहे ए बी अँटीजन पण आहे आणि आर एच अँटीजन पण आहे आर एच अँटीजन मग हे जर बघितलं ए बी पॉझिटिव्ह हे युनिव्हर्सल ग्राही रेसिपियंट होणार युनिव्हर्सल रेसिपियंट कारण की याच्यामध्ये ऑलरेडी अँटीजन आहेत त्यामध्ये काय आहे ऑलरेडी अँटीजन आहेत म्हणून हे पॉझिटिव्ह जर बघितलं आता निगेटिव्ह जर घेतला आपण समजा इथे निगेटिव्ह घेतलं हां इथे निगेटिव्ह घेतलं ए बी निगेटिव्ह युनिव्हर्सल ग्राह्य आहे का बी निगेटिव्ह जर बघितलं हां ए बी निगेटिव्ह हां ए बी निगेटिव्ह हां आणि ए बी निगेटिव्हला पॉझिटिव्ह ब्लड दिलं समजा आपण हां ए पॉझिटिव्ह दिलं ए अँटीजन आहे ऑलरेडी त्यामुळे ॲग्लुटिनेशन नाही होणार पण ए निगेटिव्ह जर आपण ब्लड दिलं तर ए पॉझिटिव्ह ब्लड जर दिलं आर एच पॉझिटिव्ह अँटीजन इथे आला तर हे काय करणार हे आर एच निगेटिव्ह आहे ना हे त्याच्याविरुद्ध अँटीबॉडीज तयार करणार हे काय करणार अँटीबॉडीज तयार करणार कशाविरुद्ध या रेसस अँटीजन विरुद्ध हे निगेटिव्ह आहे ना इथे अँटीबॉडीज नाही आहे ना म्हणून हे काय करणार अँटीजन तयार करणार म्हणून काय आहे म्हणून जर बघितलं तर आपल्याला काय आहे ए बी पॉझिटिव्ह काय आहे हे बी पॉझिटिव्ह काय आहे युनिव्हर्सल ग्राही बी पॉझिटिव्ह आणि ओ निगेटिव्ह आता ओ पॉझिटिव्ह जर दिला आपण निगेटिव्ह ब्लड ग्रुपला ओ पॉझिटिव्ह दिलं तर चालणार का नाही चालणार कारण की ओ पॉझिटिव्ह आपण ओ पॉझिटिव्ह जर दिलं हां ओ पॉझिटिव्ह निगेटिव्ह ब्लड ग्रुपला चालेल का कोणत्या या निगेटिव्ह ब्लड ग्रुपला चालणार नाही ओ पॉझिटिव्ह म्हणजे पॉझिटिव्हचं पॉझिटिव्हला निगेटिव्हचं निगेटिव्हला पण ओ निगेटिव्ह दिलं तर याच्यामध्ये आर एच अँटीजन आहे का नाही आहे आर एच अँटीजन नाही आहे म्हणून हे काय त्याच्याविरुद्ध अँटीबॉडी तयार होणार का अपोजिटमध्ये नाही होणार म्हणून ओ निगेटिव्ह काय आहे युनिव्हर्सल डोनर आहे युनिव्हर्सल डोनर काय आहे ओ निगेटिव्ह युनिव्हर्सल डोनर काय मग ओ निगेटिव्ह ए बी पॉझिटिव्ह हे समजलं तुम्हाला ए बी पॉझिटिव्ह निगेटिव्ह बाकी हे पण आर एच काय आर एच म्हणजे रेसेस अँटीजन त्याच्यावरनं जर रेसेस अँटीजन जर प्रेझेंट असतील आर एच पॉझिटिव्ह रेसेस अँटीजन निगेटिव्ह असेल तर आर एच निगेटिव्ह जिथे निगेटिव्ह आहे रेसेस अँटीजन निगेटिव्ह आहे तिथे जर दुसरं ब्लड दिलं पॉझिटिव्हवालं तर अँटीबॉडीज तयार होणार म्हणून ते चालत नाही निगेटिव्हला पॉझिटिव्हचं ब्लड चालत नाही पण निगेटिव्हचं ब्लड चालतं पॉझिटिव्हला पण निगेटिव्हला कारण की अँटीजन नाहीच आहे त्याच्याविरुद्ध अँटीबॉडी तयारच होणार नाही आता नवीन ब्लड ग्रुप सापडले रेरेस्ट ब्लड ग्रुप आपल्याकडे सापडलेले आहेत एक आहे क्रिब जून 2025 मध्ये हा सापडला क्रिब ब्लड ग्रुप क्रिब मीन्स क्रायो आहे ना क्रिब ब्लड ग्रुप हा जून 2000 मध्ये याच्यामध्ये जर बघितलं याच्यापेक्षा वेगळे अँटीजन अँटीबॉडीज सापडले क्रिब ब्लड ग्रुपमध्ये बॉम्बे ब्लड ग्रुपमध्ये ज्यालाच काय म्हणतो बॉम्बे ब्लड ग्रुप 1952 ला सापडला होता हा जून 2025 ला सापडला क्रिब ब्लड ग्रुप बेंगलोरमध्ये रेरेस्ट ब्लड ग्रुप सापडला क्रिब ब्लड ग्रुप त्याचा क्रिब जर बघितलं तर
क्रिजो, क्रिजो याचं क्रिजो हे ब्लड ग्रुप, हां क्रिजो की क्रिस्टो, क्रिजो आहे, हां क्रिजो ब्लड ग्रुप किंवा यालाच क्रिब ब्लड ग्रुप त्यांनी नाव दिलं आहे. जून 2025 मध्ये क्रिब, हां जून 2 डिटेल तुम्ही वाचून घ्या कुठे कोणत्या पेशंटला करंटमधले. नंतर जर बघितलं बॉम्बे ब्लड ग्रुप, त्यालाच एच ब्लड ग्रुप असं म्हणतात, बॉम्बे ब्लड ग्रुप 1952 मध्ये. याच्यामध्ये काय असतं, प्रत्येक या ब्लड ग्रुपवर अजून एच अँटीजन आहे. एच अँटीजन काय असतो, याचा प्रिकर्सर असतो एच अँटीजन, म्हणजे हे अँटीजन तयार काय करायचा प्रिकर्सर काय असतो, एच अँटीजन असतो. प्रत्येक आरबीसीवर असतो तो. आरबीसीवर काय असतो, एच अँटीजन असतो प्रत्येक आरबीसीवर. तो काय करतो, हा प्रिकर्सर म्हणजे सुरुवात करणारा, तो काय करतो, ए अँटीजन तयार करतो. बी ब्लड ग्रुप असेल तर आरबीसीचा जो एच प्रिकर्सर असतो तो बी अँटीजन तयार करतो. ए बी ब्लड ग्रुप असेल तर ए बी अँटीजन तयार करतो. ओ मध्ये काय असतो, हा प्रिकर्सर असतो, एच प्रिकर्सर असतो ओ मध्ये, पण तो कोणताही अँटीजन तयार करत नाही. कोणताही अँटीजन म्हणजे बिना फंक्शनचा असतो. प्रिकर्सर काय असतो, बिना फंक्शनचा असतो. आणि याच्यामध्ये जर बघितलं बॉम्बे ब्लड ग्रुपमध्ये एच प्रिकर्सर जो असतो तो एच प्रिकर्सर जर बघितला तर ॲबसेंट असतो. एच प्रिकर्सर ॲबसेंट असतो. तो कोणता असतो, बॉम्बे ब्लड ग्रुप 1952ला तो सापडला मुंबईमध्ये. नंतर गोल्डन आर एच, याच्यामध्ये आर एच अँटीजन नसतो, आर एच अँटीजनचा प्रिकर्सर नसतो, असा गोल्डन आर एच जगामध्ये सापडतो. हे ब्लड ग्रुप तुम्ही वाचून घ्या. हे दोन तर आपल्या इंडियामधली क्रिब आणि बॉम्बे ब्लड ग्रुप. हां हे महत्त्वाचं आहे, आधी हे पाठ करा, याच्या व्यतिरिक्त ते पाठ करा. हां हे महत्त्वाचं आहे. हे अँटीजन कोणता, अँटीबॉडी, ज्याच्यामध्ये कन्फ्युजन होतं. आधी अँटीबॉडी काय असतं ते समजून घ्या, अँटीबॉडी कोण तयार करतं, कसं तयार करतं हे समजून घ्या. आपण तरी डिटेलमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर समजलं नाही तर आपले ऑफलाईन बॅच आहे त्यामध्ये या, त्यामध्ये आपण डिटेलमध्ये समजवतो तुम्हाला. हां आता रक्तदान कोण कोणाला करू शकतं हे तुम्हाला माहीत पाहिजे. एखाद्या व्यक्तीला अपघात झाला, जखमा झाला, रक्तस्राव झाला, गर्भवती शस्त्रक्रिया झाली, थॅलेसेमिया असेल, ॲनिमिया असेल, वेगवेगळे कॅन्सर असतील, त्याच्यामुळे काय असतं, रक्तपुरवठा केला जातो. शरीरात रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी जे रक्त दिले जातं त्यालाच काय म्हणतो आपण, ब्लड ट्रान्सफ्युजन असं म्हणत असतो. डोनर, जी व्यक्ती रक्त देते त्याला डोनर म्हणतो, आणि जी व्यक्ती रक्त घेते त्याला रेसिपिएंट म्हणतो. आता मग आपण जर बघितलं सर्व रक्त गटांमध्ये जर बघितलं, युनिव्हर्सल रेसिपिएंट काय सांगितलं मी तुम्हाला, एबी पॉझिटिव्ह. एबी पॉझिटिव्ह काय होता, ओ गटाला काय होतो, आपण ओ गटांना रक्त इतर सर्व गटांना देतो. हां एबी गटाचे रक्त सर्वांकडून घेऊ शकतो, म्हणून या गटाला काय म्हणतो, युनिव्हर्सल डोनर म्हणतो. ओमध्ये पण काय सांगितलं होतं मी तुम्हाला, ओ निगेटिव्ह युनिव्हर्सल डोनर आहे आणि एबी पॉझिटिव्ह युनिव्हर्सल रेसिपिएंट आहे. तर पुढचा टॉपिक बघू आपण. हां रक्तगट अनुवंशिक असतात, ते माता पिताच्या वर अवलंबून असतात. रक्तदान करताना काय ते जोडलं की रुग्णाला रक्त दिलं जातं. एबी आणि या रक्तगटाचा शोध कोणी लावला होता, कार्ल लँडस्टेनर यांनी लावला होता. याच्यावर क्वेश्चन विचारला गेला वाटतं. कार्ल लँडस्टेनर यांनी काय होता, रक्तगटाचा शोध लावला होता. त्यांना काय त्या बदल्यात काय मिळालं होतं, नोबेल प्राइज 1930ला मिळालं होतं. आणि एबी या रक्तगट आणि एबी या रक्तगटाचा शोध कोणी लावला, डिकोस्टेलिन लावला होता. डिकोस्टिलो आणि स्टॅली यांनी लावला होता 1902. एबीचा कोणी लावला होता, कार्ल लँडस्टेनर, आणि एबीचा कोणी लावला, डिकोस्टेली आणि स्टॅली यांनी काय लावला, या रक्तगटांचा शोध लावला. तर हे अनुवंशिक कसं असतं हे मी तुम्हाला सांगतो. हे सिलेबसच्या बाहेरचं आहे, पण तरी महत्त्वाचं आहे की रक्तगट अनुवंशिक कसा असतो. हां आता समजा ए रक्तगट, वडिलांचा ए आहे, हां आईचा आहे बी आहे, हां आईचा बी आहे. आता आरबीसीवर काय असतात, अँटीजन असतात. ते कशावर असतात, क्रोमोझोमवर असतात अँटीजन. हां क्रोमोझोमवर अँटीजन असतात. आरबीसीवर प्रिकर्सर असतात, क्रोमोझोमवर अँटीजन असतात. धरून घेऊ आपण. हां आता हा ए, आता याच्यामध्ये कसं असणार क्रोमोझोम, हे ब्लड ग्रुप आहे म्हणल्यावर एक डॉमिनंट आणि रेसेसिव्ह असं कॅरेक्टर तुम्हाला माहिती. आता हे समजा आय असा क्रोमोझोम आहे. हां असा असू शकतो ए म्हणजे 2 ए असू शकतो, दोन्ही डॉमिनंट असू शकतो, 2 क्रोमोझोमची पेअर असते. त्यानंतर काय होतात, ब्रेकडाऊन होतात, क्रोमोझोम अर्धे होतात आणि ते कशामध्ये जातात, स्पर्ममध्ये. किंवा आता हा पुरुष आहे समजा, हां पुरुष आहे आणि ही आई आहे. हां हे जर बघितले स्पर्ममधले आपले क्रोमोझोम बघू, एक तर ए असू शकतं, हां
हे असं ते पहिले क्रोमोझोम आपण आपल्याला स्पर्म तयार व्हायचा अजून समजा हां, परमॅटोजेनेसिस व्हायचं आहे. हे कशाचं सुरुवात आहे समजा हां. तर ये असू शकतात क्रोमोझोम. नंतर अजून कोणते क्रोमोझोम असू शकतात? ए किंवा एक काय असतं रेसिपियंट असतं. रेसिपियंट किंवा त्याला आपण इथे नसेलच समजा हां, नसेलच असेल हां, अशी स्थिती असू शकते. अशी स्थिती असू शकते. ए किंवा ए आणि ओ नसेल हां. ए ओ किंवा नसलेला आपण काय म्हणू त्याला त्याला असं असं करू हां. आता बी ब्लड ग्रुपची आई आहे समजा. बी ब्लड ग्रुपची आई आहे. तिला काय असणार? हा क्रोमोझोमला बी अँटीजन असू शकतो. दोन्ही बी अँटीजन असू शकतात दोन्ही क्रोमोझोमची पेअरला हां. मियोसिस मायटोसिस होतं ना. मियोसिसमध्ये काय होतं? हाफ होत असतात. मायटोसिसमध्ये ब्रेकडाऊन होतं, डबल होत असतं हां मियोसिसच्या वेळेस. मग आता काय होणार? ते आपण पुढे बघणार आहे कसं होतं हे क्रोमोझोमचं स्पर्मॅटोजेनेसिस oogenesis हां. तर याच्यामध्ये जर बघितलं याच्यामध्ये एक असू शकतो डॉमिनंट आणि एक असतो रेसिसिव्ह हां. रेसिसिव्ह समजा बी नाही आहे याच्यावर, बी नाही आहे. आता याचे काय होणार? याचे जर बघितलं याचे स्पर्म किती तयार होतात? 4 होतात समजा हां. ये हा एक झाला. याचं काय होणार? ये हा एक झाला हां. आता हा एक झाला सेपरेट आहे, त्याच्यावर कोणता अँटीजन नाही आहे हां. नंतर काय आय बी हा एक झाला, आय बी हा एक झाला हां. नंतर काय आय बी हा एक झाला आणि आय हां हा एक झाला. हे काय झालं? 4 प्रकारचे अँटीजन झाले हां. 4 प्रकारचे तिथे ओम आहेत, 4 प्रकारचे इथे स्पर्म आहेत. आता या स्पर्मशी झालं तर ए बी, याचं याच्याशी झालं तर ए बी, याचं याच्याशी झालं तर ए बी हां. ए बी तयार होणार ब्लड ग्रुप म्हणजे ए बी कॉमन असणार. याची बी कंडिशन तशी ए बी तयार होणार हां. याची पण कंडिशन तशी काय होणार? ए बी तयार होणार हां. ए बी इथे काय आहे? ते समजा आपण एक्स्ट्रा आहे तुम्हाला हां. आय बी आहे आणि आय आहे प्लेन हां. ए बी तयार होणार. ए बी ची पॉसिबिलिटी जास्त आहे. आता हा जो आहे हा समजा याच्याशी कंबाईन झाला नुसत्या आयशी हां. आय ए तर काय होणार? आय ए नुसता आय म्हणजे हा काय होणार? ए ब्लड ग्रुप पॉसिबिलिटी होणार. इथे कोणता होणार? ए बी झाला, ए ब्लड ग्रुप झाला. आता याची काय होणार? यांच्याशी जर कंबाईन झाला यांच्याशी इकडचं ओम आहे इकडचं स्पर्म आहे समजा तर काय होणार? ए बी हां. ए बी इथे पण काय होणार? ए बी हां. हा या आय सोबत कंबाईन झाला काय होणार? ए आय म्हणजे ए ब्लड ग्रुप. आता तेच काय होणार? तेच जर हा आय आहे समजा, हा आय याच्याबरोबर बी बरोबर कंबाईन झाला, आय बी बरोबर झाला तर काय होणार? बी ब्लड ग्रुप. हा आय याच्याबरोबर झाला तर बी ब्लड ग्रुप हां. हा आय याच्याबरोबर झाला तर बी ब्लड ग्रुप आणि हा आय बरोबर कनेक्ट झाला तर काय होणार? ओ ब्लड ग्रुप. म्हणजे जर बघितलं ए ब्लड ग्रुपच्या मेलचं बी ब्लड ग्रुपच्या फिमेल बरोबर लग्न झालं तर ए पण ब्लड ग्रुप होणार, बी पण ब्लड ग्रुप होणार, ए बी पण ब्लड ग्रुपचा मुलगा होणार आणि ओ ब्लड ग्रुपचा मुलगा. आणि समजा एचं ओ बरोबर झालं तर एचं ओ बरोबर झालं, एचं ओ बरोबर झालं तर काय होणार? एचं ओ समजा मी नुसतं सांगतो तुम्हाला ए हां. आणि इथे समजा ए ब्लड ग्रुप आणि नुसता आहे समजा हां. इथे ओ आहे नुसता आहे हां. इथे कोणताच अँटीजन नाही आहे तर इथे पॉसिबिलिटी काय आहे? एची पॉसिबिलिटी आणि ओची पॉसिबिलिटी. तर ए एक तर ओ हां. ए किंवा ओ याच्यामध्ये जर बघितलं सगळे काय असणार? मग सगळे हे काय असणार? हे जर बघितलं सिंगल क्रोमोझोमवाले असणार. सिंगल क्रोमोझोमवाले काय असणार? ए ब्लड ग्रुप तयार होणार म्हणजे एची ओची. बी येऊ शकतो का याच्यामध्ये? नाही. मग अशा वेळेस जर समजा ए ब्लड ग्रुपची आई असेल मेल असेल आणि ओ ब्लड ग्रुपचा फिमेल असेल आणि मुलगा ए बीचा तयार झाला म्हणजे या दोघांचा आहे का? जी या दोघांचा. ए बीचा तर पॉसिबिलिटी नाहीच. नुसता बीचा आला समजा, बीचा आला तर बीचा म्हणजे पॅरेंट काय असू शकतो? बी असू शकतो. म्हणून जर बघितलं हे आई वडिलांवर काय असतं? ब्लड ग्रुप ठरत असतं. प्रायमरी काय असतं? ब्लड ग्रुपवर डायग्नोज करत असतात मुलगा कोणाचा आहे. नंतर मग DNA वर जात असतात. नंतर जर DNA वर जात समजा ए ब्लड ग्रुपचा झाला असेल मग ते काय होतं? DNA टेस्टिंग होत असतं म्हणजे अर्धे DNA तिकडून येत असतात अर्धे इकडून येत असतात हां. ते काय आहे? आपलं ब्लड ग्रुपचं आहे.
ते आपण एक्स्ट्रा नॉलेजमध्ये तुम्हाला मी सांगितलं. हां, ब्लड ग्रुपवर आनुवंशिक कसे असतात ब्लड ग्रुप. हां, हे समजून घ्यायला आपल्याला जेनेटिक्स माहिती पाहिजे. हां, जेनेटिक्स माहिती पाहिजे. तर आपण बघू रक्तदाब. रक्तदाब आपण रक्तदाब म्हणजे हृदयाच्या आकुंचन आणि प्रसरणामुळे काय होत असतं, धमन्यांवर जो दाब सारखा दाब प्रवाहित होत असतो त्यालाच काय म्हणतो आपण, ते धमन्यांच्या भिंतीवर जो दाब असतो त्यालाच रक्तदाब म्हणतो. म्हणजे जेव्हा आकुंचन प्रसरण होत असतं त्यावेळेस जो दाब निर्माण होत असतो त्यालाच काय म्हणतो, रक्तदाब म्हणतो. जेव्हा आकुंचन होतं हृदयाचं म्हणजे कॉन्ट्रॅक्शन होतं, हां कॉन्ट्रॅक्शन होतं, तेव्हा जो दाब असतो त्याला सिस्टोलिक दाब म्हणतात. आणि जेव्हा डायलेटेशन होतं हृदयाचं त्यावेळेस दाब कमी होतो त्याला काय म्हणतो, डायस्टोलिक दाब म्हणतो. त्याला काय म्हणतो, डायस्टोलिक. म्हणजे जेव्हा रक्त पोहोचण्यासाठी हृदयाचं आकुंचन होतं तेव्हा जो दाब असतो तो सिस्टोलिक दाब असतो. आणि जेव्हा रक्त हृदयामध्ये येतं तोच काय असतो, डायस्टोलिक दाब असतो. कोणता असतो, डायस्टोलिक असतं. प्रसरण होतं आणि रक्त हृदयामध्ये येत असतो. निरोगी माणसामध्ये रक्तदाब किती असतो, 120-80 म्हणजे सिस्टोलिक किती असतो, 120 आणि डायस्टोलिक किती असतो, 80. डायस्टोलिक किती असतो, 80 असतो. हा सिस्टोलिक जर बघितला, सिस्टोलिक कुठपर्यंत चालतो, कुठपर्यंत चालत असतो, मॅक्झिमम जर बघितला दाब जर बघितला तो मॅक्झिमम कुठपर्यंत चालत असतो, 139 ते 89. 139 ते 89च्या पुढे गेलं तर काय होतं, हायपरटेन्शन होतं. पुढे बघू आपण हायपरटेन्शन काय असतं. पण 140 झाला आणि डायस्टोलिक 90 झाला तर ते हायपरटेन्शन असतं. त्यावेळेस कशावर मोजत असतो आपण, स्पिग्मोमॅनोमीटरवर मोजत असतो. स्पिग्मोमॅनोमीटरवर मोजत असतो. हा चार्ट आहे. आता हा जर बघितलं, उच्च रक्तदाब माणसाचा जर बघितलं 140 90 140 आणि 90 याच्या पुढे जर रक्तदाब असेल तर त्याला उच्च रक्तदाब असं म्हणत असतो, उच्च रक्तदाब म्हणत असतो. डायस्टोलिक जर बघितलं, सिस्टोलिकची रेंज कुठपर्यंत असते, मग सिस्टोलिक जर बघितला तर कुठपर्यंत चालतो, साधारण रक्तदाब जर बघितला तर काय इथे जर बघितलं तर काय आहे, सिस्टोलिक जर बघितला 90 ते 139 139. जसं हायपरटेन्शन 140/90 आहे, 40/90. तसं हायपोटेन्शन काय असतं, 90 ते 60च्या खाली. सिस्टोलिक 90 आणि डायस्टोलिक 60 याच्या जर खाली असेल त्याला हायपोटेन्शन म्हणजे बीपी कमी होणं असं म्हणतो. आणि याच्या पुढे असेल तर बीपी जास्त होणं, बीपी जास्त होणं. म्हणजे नॉर्मल जर बघितलं तर काय असतं, 90 ते सिस्टोलिक किती असतो, 90 ते 139 पर्यंत असतो. आणि डायस्टोलिक काय 60 ते 89 पर्यंत असतो. 90च्या पुढे गेला तर डायस्टोलिक काय असतं, हायपरटेन्शन. आणि हा जर 140 ते 159 असेल तो उच्च रक्तदाब अवस्था असते. हे जर 90 ते 99 म्हणजे 100 पर्यंत असते डायस्टोलिक, तर उच्च रक्तदाबाची अवस्था असते 1. आणि उच्च रक्तदाबाची अवस्था 2 म्हणजे काय, 160च्या पुढे येणं. आणि हा डायस्टोलिक 100च्या पुढे येणं. म्हणजे 160 100 जर असेल तर सेकंड अवस्था. आणि प्रथम अवस्था काय असते मग, 140 ते 40 ते 90च्या वर म्हणजे याच्या खाली त्या दरम्यान जो असेल तर प्रथम अवस्था असेल. त्या पुढे गेलं तर द्वितीय अवस्था होते, हायपरटेन्शन. एवढं लक्षात ठेवा तुम्ही. हे चार्ट नाही लक्षात राहिला तरी पण चालतंय, आपल्या पाठ्यपुस्तकात आहे म्हणून मी दिला. 140 ते 90 हायपरटेन्शन, 90 ते 60च्या खाली गेलं, 90 60च्या खाली म्हणजे 89 59 असं जर गेलं तर ते काय असतं, हायपोटेन्शन म्हणजे कमी रक्तदाब. आणि नॉर्मल व्हॅल्यू किती असते, 120-80 काय ॲव्हरेज असतो, ॲव्हरेज असतो. एखाद्याचा 130 आणि 85 असेल तरी पण नॉर्मल आहे. 139 89 असेल तरी पण नॉर्मल आहे. 139 88 असेल तरी पण नॉर्मल आहे. 136 88 असेल तरी पण नॉर्मल आहे. आणि हा जर 110 70 आहे नॉर्मल आहे. 100 वरचा 100 आहे आणि खालचा 66 आहे तरी पण नॉर्मल आहे. म्हणजे 60च्या खाली गेला तर ते काय असतं, हायपोटेन्शन असतं. आणि तो कशाचा असतो, धमन्यांवरचा म्हणजे आर्टरीवरचा प्रेशर. आपण इथे स्पिग्मोमॅनोमीटर लावतो. आता रक्त जर बघितलं, रक्ताचा अभ्यास करण्याच्या शास्त्राला काय म्हणतो आपण, हिमॅटोलॉजी म्हणतो. हिमॅटोलॉजी रक्त तयार करणारे अवयव, रक्ताचे घटक, रक्ताचे रोग याचा वैज्ञानिक अभ्यास ज्या शाखेमध्ये केला जातो त्यालाच काय म्हणतो आपण, हिमॅटोलॉजी असं म्हणत असतो. हिमॅटोलॉजी असं म्हणत असतो. तर लिम्फॅटिक सिस्टीम
तुम्हाला माहिती पाहिजे, रक्त आणि लिम्फ थोडंसं कन्फ्युजन होतं. हां, लिम्फ सांगतो मी. लिंब काय असतो? एक रंगहीन पदार्थ असतो. त्याची रचना कशी असते? ऊतींच्या द्रव पदार्थासारखीच असते. ते पेशी किंवा टिश्यूमध्ये जो द्रव पदार्थ असतो त्याच्यात असते, रक्ताच्या प्लाझ्मासारखी असते. खूप कमी प्रमाणात त्याच्यामध्ये पोषक घटक असतात, ऑक्सिजन असतं आणि मुबलक प्रमाणात काय असतं? कार्बन डायऑक्साईड असतं, इतर चयापचयाचे घटक असतात. अमिबॉइड आकाराचे WBC सुद्धा लिम्फमध्ये असतात. WBC पण लिम्फमध्ये असतं. लिम्फमध्ये काय असतं? समजा हे टिश्यू आहे किंवा सेल आहे, टिश्यू आहे समजा, आणि याच्यामध्ये रक्तपुरवठा होतो. याच्यामध्ये एक्सचेंज होतं, गॅसेसचं एक्सचेंज होतं, कार्बोहायड्रेट याचं पाण्याचं एक्सचेंज होतं टिश्यू आणि रक्तवाहिनीमध्ये, कॅपिलरीजमध्ये. हे होत असताना काही प्रमाणात पाणी किंवा रक्तातील घटक, प्लाझ्मा, ग्लुकोज किंवा इतर घटक CO2, O2 काही प्रमाणात या सेलच्या मधल्या स्पेसमध्ये येतं. त्यालाच काय म्हणतो आपण? लिम्फ म्हणतो. त्यालाच म्हणतो आपण इंटरस्टिशियल किंवा इंट्रासेल्युलर स्पेसमधलं किंवा फ्लूड. इंट्रासेल्युलर किंवा इंटरस्टिशियल म्हणजे टिश्यूच्या मधलं फ्लूड. हा टिश्यू आहे समजा, त्याच्यामध्ये जे फ्लूड असतं त्यालाच इंटरस्टिशियल फ्लूड असं म्हणतो, किंवा एक्स्ट्रा सेल्युलर फ्लूड म्हणजे सेलच्या बाहेरचं एक्स्ट्रा फ्लूड, एक्स्ट्रा लिक्विड, एक्स्ट्रा द्रव, हे जे असतं तेच काय असतं? लिम्फ असतं. आणि हे लिम्फ हे एक्स्ट्रा सेल्युलर फ्लूड किंवा हे जे फ्लूड असतं, हे फ्लूड जर लिम्फ वाहिनी, अशा रक्तवाहिन्या आहेत ना, तशा बॉडीमध्ये लिम्फच्या पण वेसल्स असतात. त्या लिम्फ वेसलमध्ये जर आलं हे फ्लूड, त्यालाच काय म्हणतो आपण? लिम्फ. जेव्हा इथे असतं टिश्यूमध्ये तेव्हा ते असतं इंटरस्टिशियल फ्लूड किंवा एक्स्ट्रा सेल्युलर फ्लूड, सेलच्या बाहेरील फ्लूड. आणि हे फ्लूड जर या लिम्फ वेसलमध्ये आलं की त्याला म्हणायचं लिम्फ. हे काय असतं मग? लिम्फ. म्हणजे लिम्फ कसं तयार होतं? हे जेव्हा एक्सचेंज होत असतं तेव्हा एक्सचेंजमधले काही घटक काय होतात? सेलच्या बाहेर पडतात. म्हणजे ते रक्तवाहिनीमध्ये केशिकामध्ये जात नाही. मग कुठे असतात? एक्स्ट्रा सेल्युलर स्पेसमध्ये असतं. त्याच्यामध्ये काय काय असतं? मग पाणी असतं. पाण्याबरोबर काय असतं? पाण्याबरोबर कार्बन डायऑक्साईड असतं. चयापचयचा कचरा असतो, मेटाबॉलिझमचा कचरा बाहेर पडलेला असतो. त्याच्यामध्ये रंगहीन द्रव पदार्थ म्हणजे त्याच्यामध्ये प्लाझ्माचा काही घटक असतो. त्याच्यामध्ये काही पोषक द्रव्ये कमी असतात, CO2 असतं किंवा युरिया पण असू शकतो. सगळं असू शकतं त्या लिम्फमध्ये, सगळं असू शकतं, पण ते कमी प्रमाणात. असं आता समजा आपल्याला जखम लागली, जखम लागल्यानंतर पहिल्यांदा काय होतं? पाणी येतं. लागल्यानंतर पहिल्यांदा पाणी येतं ना, व्हाईट दिसायला लागतं. पहिल्यांदा व्हाईट दिसायला असतं, ते असतं पाणी जे येतं ना, ते असतं लिम्फ. आणि नंतर मग ब्लड वेसल डॅमेज झालेलं मधून रक्त येतं. पहिल्यांदा पाणी येतं, ते पाणीच म्हणजे काय असतं? लिम्फ असतं. लिम्फ असतं. आणि ते लिम्फ नंतर काय असतं? मग त्या पाण्यानंतर म्हणजे एखादं आपलं कापल्यानंतर पाणी येतं सुरुवातीला. तो तुम्ही बघितलंय की नाही? प्रत्येक जण बघतं. सुरुवातीला पाणी येतं, पाण्यानंतर ब्लड यायला सुरुवात होते. तेच काय असतं? लिम्फ असतं. हे काय असतं? लिम्फ असतं. जसं लिम्फ कसं तयार होतं मग समजलं ना तुम्हाला? तेच लिहिलंय मी. कोशिकांमधून ऊतींमधून जात असताना ऊतीच्या मधील जागेत पाण्यात विरघळणारे घटक बाहेर पडतात. खूप कमी प्रमाणात त्याच्यामध्ये प्रोटीन असतं. त्यालाच काय म्हणतो? इंटरस्टिशियल फ्लूइड म्हणतो आपण किंवा एक्स्ट्रा सेल्युलर फ्लूइड म्हणतो. आणि ते द्रव पदार्थ जर लसिका वाहिनी म्हणजे लिम्फ वेसलमध्ये आलं की त्याला काय म्हणायचं? लिम्फ म्हणायचं. लिम्फचं कार्य काय असतं? आता लिम्फचं फंक्शन, जसं ब्लडचं फंक्शन होतं ना, तसं लिम्फचं फंक्शन असतं. काय असतं? अनेक पोषक द्रव्ये, हार्मोन्स त्याच्यामध्ये असतात, त्याचं वाहन करायचं काम करत असतं. ECF काय? एक्स्ट्रा सेल्युलर फ्लूइड आहे ना, हे नूतनीकरण होत असतं. तिथे जातं, जुनं येतं, नवीन येतं. आतड्यांमध्ये विली असतात. आतडे जर बघितलं तर आतडे असतात. समजा हे मोठे आतडे, नाही लहान आतडे समजा मोठ्या आतड्यामध्ये ॲब्सॉर्प्शन होत असतं. ही मोठ्या आतड्याची भिंत आहे किंवा वाल आहे. ही वाल कशाची बनलेली असते? इपिथेलियल सेलची बनलेली असते. कॉलमनार इपिथेलियल असतात तिथे मध्ये. ही वाल जर बघितला आपण, क्रॉस सेक्शन जर बघितला, ही वाल कशी असते? मग हिच्यामध्ये अशा काय असतात? विलाय असतात. काय असतात? विलाय. त्याच्यामध्ये असे विलाय आहेत. समजा हे सेल आहे. कोणती सेल आहे? इपिथेलियल सेल आहे, कॉलमनार इपिथेलियल. आपण पुढे बघणार सेल.
याच्यामध्ये काय गेलेलं असतं, रक्त गेलेलं असतं इथून, आर्टरी गेले, कॅपिलरीज गेलेली असते आणि इकडून काय होतं, कॅपिलरी वेन्स होते, म्हणजे त्याच्यामध्ये वेन्समध्ये रूपांतर होतं कॅपिलरीजचं. हां, कॅपिलरीज गेलेली असते. मग रक्तातले घटक ग्लुकोज, कार्बोहायड्रेट, फॅट, हां कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन इथून काय होतं, ॲब्सॉर्ब होत असतं. म्हणजे ही जी आतली वाल आहे आतड्याची, ती कशी असते, तिच्यावर असे विलाय असतात, ते विलाय असतात. हां, काय असतात, विलाय असतात त्याच्यावर, विलाय त्याला म्हणतो. आणि त्याच्यामध्ये काय असते, रक्ताचा पुरवठा असतो, रक्ताचा पुरवठा असतो. तिथून मग कार्बोहायड्रेट म्हणजे ग्लुकोज ॲब्सॉर्ब होतं, अमायनो ॲसिड्स ॲब्सॉर्ब होतात. आणि मध्ये काय असतं, एक वेसल असते, एक वेसल असते, तिला वेगळा कलर घेऊ आपण, वेगळा कलर घेऊ आपण. समजा वेसल असते आणि या जे कॅपिलरी ना अशा एकमेकाला जोडलेल्या पण असतात. हां, मध्ये काय असते, एक समजा आपण ही मोठं काढू, काय वेगळे वेगळे कलर घेतो आपण. ही काय काढू, हे आतड आहे, त्यावर काय आहे, हे एपिथेलियल, इथे कॉलमनार एपिथेलियम असते, मध्येच एक वेगळी सेल असते, वेगळी सेल असते. तर ही वेगळी सेल आहे, पिवळी काढू आपण. हां, वेगळी सेल असते, वेगळी सेल असते. वेगळी सेल नंतर काय असतात, ते समजा ही काय असते, रक्तवाहिनी गेली. हां, कॅपिलरी तिचं रूपांतर पुढे कशामध्ये होत असतं, तिचं रूपांतर पुढे जाऊन कशामध्ये होतं, वेनमध्ये होत असतं. कॅपिलरीमध्ये तर उत्सर्जित घटक आले, हे एकमेकाला कनेक्टेड असतात. हां, त्याची राळ मध्येच, मग मध्ये जर बघितलं, मध्ये काय असतं, फॅटची, सॉरी लिम्फची अशी एक काय असते, वेसल, लिम्फॅटिक वेसल, लिम्फॅटिक वेसल असते, त्याला म्हणतात लॅक्टियल्स. म्हणजे या विलयामध्ये कॅपिलरीज असतात, त्याप्रमाणे लिम्फची एक वेसल असते, तिलाच काय म्हणतो आपण, लॅक्टियल्स. हां, याच्यात आता इथे काय आहे, कार्बोहायड्रेटचं पचन झालं तर ग्लुकोज झालं, इथे ग्लुकोज, हां ग्लुकोज आला. नंतर काय आलं, अमायनो ॲसिड्स आणि फॅट आहे. आणि याच्यातलं जर बघितलं, ग्लुकोज आणि अमायनो ॲसिड्स कशामध्ये जाणार, या कॅपिलरीजमध्ये जाणार, म्हणजे ब्लडमध्ये जाणार, ब्लडमध्ये जाणार. आणि फॅट कशात ॲब्सॉर्ब होतं, फॅट या लॅक्टियल्समध्ये जातं. कशामध्ये जातं, लॅक्टियल्समध्ये जातं. म्हणजे जर बघितलं, आतड्यातील विलायमध्ये असलेल्या लॅक्टियल्समधील लसिकाद्वारे काय होतं, चरबीचं शोषण होतं. म्हणजे फॅट कशामध्ये जातं, लॅक्टियल्समध्ये जातं. ऊतीपेशींना ओलसर ठेवण्याचं काम काय करतं, या लिम्फ करत असतो. म्हणजे फॅट कशामध्ये जातं, लिम्फॅटिक सिस्टीममध्ये जात असतं. आणि लिम्फॅटिक सिस्टीमचे घटक काय काय असतात, लिम्फॅटिक सिस्टीमचे घटक जर बघितलं, तुम्हाला लिम्फ नोड काय, लिम्फोसाइट्स त्याच्यामध्ये असतात, WBC पण असतात, लिम्फोसाइट्स पण असतात त्याच्यामध्ये. हां, नंतर बी आणि टी लिम्फोसाइट्स पण असतात त्याच्यामध्ये. कशामध्ये, लिम्फॅटिक सिस्टीममध्ये. लिम्फ नोड्सच्या मदतीने ते काय होतात, परिपक्व होतात आणि लिम्फमध्ये ते सोडले जातात. आता लिम्फॅटिक सिस्टीममध्ये काय असतं, लिम्फ असतं, म्हणजे ज्या वेसल्स आहेत त्याच्यामध्ये फ्लुइड असतं, लिम्फ कॅपिलरीज असतात, लिम्फॅटिक वेसल्स असतात, लिम्फ नोड असतात आणि लिम्फॅटिक डक्ट असते, लिम्फॅटिक डक्ट असते. आता लिम्फॅटिक डक्ट जर बघितलं, आता समजा आता लिम्फ आला, समजा ही वेसल्स आहे, इथे लिम्फ नोड आहे, लगे ही वेसल्स आहे, इथे लिम्फ नोड आहे, इथे WBC पण आहेत, लिम्फ नोड. आपल्याला जर इथे जखम झाली तर इथे काय असतं, गुठळी येते, गाठ येते. पायाला लागलं तर इथे काय होतं, एक गाठ येते, वयांबा त्याला म्हणतो आपण, तो काय असतो, लिम्फ नोड असतो. थ्रोट इन्फेक्शन झालं, इथे आपल्याला गाठी येतात, ते काय असतात, लिम्फ नोड. म्हणजे तिथे WBC काय करतात, त्या बॅक्टेरियाला मारायचा प्रयत्न करतात, म्हणून ते सुचतं, म्हणून ते काय होतं, सुचतं. ते लिम्फोसाइट्स तिथे काय करतात, त्या बॅक्टेरिया किल करायचं, ती लिम्फॅटिक सिस्टीम असते, ती लिम्फॅटिक सिस्टीम असते. आणि हे लिम्फ परत काय होतं, रक्तामध्ये ड्रेन होतं. कुठे होतं, आपण बघितलं, सब क्लॅव्हियल आर्टरी कुठे निघते, एओर्टामधून निघते. तशी सब क्लॅव्हियल व्हेन असतात, त्या सुपेरियर व्हेना केव्हाला मिळतात. त्या सब क्लॅव्हियल व्हेनमध्ये ही लिम्फॅटिक सिस्टीम ड्रेन होत असते. कशाद्वारे, लिम्फॅटिक डक्टद्वारे. लिम्फॅटिक डक्टद्वारे ते परत ब्लडमध्ये मिक्स होतं, मग ते हृदयात परत येतं. लिम्फ ते काय असतं, ते परत काय येत असतं, म्हणजे ब्लडमधूनच ते बाहेर पडतं पाणी आणि ब्लडमध्येच परत येत असतं. कुठे, सब क्लॅव्हियल व्हेनमध्ये, म्हणजे सुपेरियर व्हेना केव्हाच्या ब्रँचेसमध्ये. सुपेरियर व्हेना केव्हा असतं ना, सुपेरियर इन्फेरियर व्हेना केव्हा, त्या ब्रँचेसमध्ये परत रक्तामध्ये ते लिम्फ मिक्स होतं. हे लिम्फॅटिक सिस्टीम काय
ती ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीमला लागूनच आहे किंवा तिचाच एक पार्ट असते. आता पुढे बघू डिसऑर्डर ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम. सर्क्युलेटरी सिस्टीमचे आजार कोणते कोणते, आजार काय असतात कोणकोणते मी एक तुम्हाला सांगतो, बरोबर सांगतो. हायपरटेन्शन म्हणजे बीपी वाढतो, किती 140-90च्या वर जातो, त्याच्यामध्ये स्टेज 1. 160च्या पुढे गेला, 160 आणि 100च्या पुढे गेला तर स्टेज 2 असतं. आर्टेरिओस्क्लेरोसिस म्हणजे आर्टरीमध्ये काय होतं, आतून फॅट जमा व्हायला, कोलेस्ट्रॉल जमा व्हायला होते आणि आर्टरी काय असतात कडक होतात. ही आर्टरी समजा तिथे काय होणार, कोलेस्ट्रॉल जमा व्हायला सुरुवात होणार आणि त्या काय होणार, आर्टरी कडक होणार. त्यालाच काय म्हणतो आपण, आर्टेरिओस्क्लेरोसिस म्हणतो. कोरोनरी आर्टरी डिसीज, हृदयाला रक्तपुरवठा कोण करतं, कोरोनरी आर्टरी प्रोव्हाइड करते. या कोरोनरी आर्टरी जर ब्लॉकेज झाला तर त्याला म्हणतो आपण कोरोनरी आर्टरी डिसीज, किंवा तिथे जर ब्लॉक सुरुवात व्हायला तयार झाली 30% ब्लॉक 40% बाद, त्याला कोरोनरी आर्टरी डिसीज म्हणतात. हार्ट अटॅक म्हणजे काय असतं, जेव्हा कोरोनरी आर्टरी डिसीज म्हणजे कोरोनरी आर्टरी ब्लॉक झाली, समजा तिथे क्लॉट झाला, हृदयाला रक्तपुरवठा थांबतो, काही भागामध्ये रक्तपुरवठा जिथे थांबतो तिथल्या मसल काय होतात, डाय व्हायला सुरुवात होतात आणि हार्टमध्ये काय होतं, पेन सुरू होते. त्यालाच काय म्हणतो आपण, हार्ट अटॅक असं. जे हृदयाला रक्तपुरवठा थांबतो, हृदयाच्या मसल काय होतात, डेड व्हायला सुरुवात होते, त्याला हार्ट अटॅक होतात. आणि पूर्ण डेड झाल्या, हार्ट जर बंद झालं तर त्याला म्हणतो आपण कार्डियाक अरेस्ट. ते हार्ट काय होतं, फंक्शन थांबतं, एक तर रक्तपुरवठ्याने थांबतं किंवा इतर याने थांबतं, त्यालाच काय म्हणतो, कार्डियाक अरेस्ट म्हणतो. त्यालाच पुढची स्टेज काय असते, कार्डियाक अरेस्ट. त्याला हार्ट अटॅकला काय म्हणतो, MI असतो म्हणतो मग आपण, मायोकार्डियल इन्फ्राक्ट असं सुद्धा म्हणतो आपण. इन्फ्राक्ट म्हणजे ब्लड स्राव, जर ते झाला, ब्लड स्राव झाला, ब्लड क्लॉट झाला तर त्याला MI सुद्धा म्हणतो. हायपोटेन्शन म्हणजे बीपी कमी झाला, 90-60च्या खाली झाला. कंजेनायटल हार्ट डिसीज म्हणजे ते काय होतं, जन्मजात काही आजार होतात, कंजेनायटल हार्ट डिसीज, ASD. आपण जर बघितलं ॲट्रियममध्ये सेप्टम असतो, वेंट्रिकलमध्ये सेप्टम असतो, असे हार्ट आहे समजा. त्याच्यामध्ये सेप्टम आहे. ॲट्रियल सेप्टल डिफेक्ट म्हणजे काय असतं, इथे काय असतं, छिद्र असतं. ते काय असतं, छिद्र असतं सेप्टममध्ये. दोन ॲट्रियममध्ये जो सेप्टम असतो तिथे छिद्र असतील त्याला काय म्हणतो, ॲट्रिओसेप्टल डिफेक्ट. ॲट्रिओसेप्टल डिफेक्ट, सेप्टममध्ये डिफेक्ट आहे. VSD म्हणजे वेंट्रिकुलार सेप्टल डिफेक्ट, वेंट्रिकलच्या सेप्टममध्ये डिफेक्ट. जन्मजात आजार असतात, काही मुलांमध्ये काय असतं, हे भरत नाही. लहान जेव्हा भ्रूणावस्था असते तेव्हा हे सेप्टममध्ये ओपन असतात, मग सेप्टम ते हळूहळू भरत असतात. जेव्हा जन्माला बाळ येतं तेव्हा सेप्टम बंद होऊन जातात. काही बाळांमध्ये तो सेप्टम बंद होत नाही, त्यालाच म्हणतात वेंट्रिकुलार सेप्टम डिफेक्ट, ॲट्रियल सेप्टम डिफेक्ट, सेप्टल डिफेक्ट. आणि PDA डक्टस आर्टेरियोस असतं. एवढं विचारणार नाही पण तरी सांगतो तुम्हाला. आता हे काय आहे, पल्मोनरी वेन आहे आणि पल्मोनरी आर्टरी असते आणि हे एओर्टा असते. याच्यामध्ये काय असते, एक नळी कनेक्ट असते. जेव्हा लहान बाळ असतं ना तेव्हा काय असतं, ही नळी डक्ट काय करते, यांचं ब्लड मिक्स होतं, म्हणजे तेव्हा काय असतं, ऑक्सिजनेटेड ब्लड असतं, आईचंच ब्लड जातं ना त्याच्या बाळामध्ये, तेव्हा ऑक्सिजनेटेडची गरज नसती. त्यामुळे काय असतं, इथे काय असतं, डायरेक्ट कनेक्शन असतं, म्हणजे बाळाला एफर्ट कमी लागावं म्हणून. हे पण कनेक्शन त्याच्यामुळेच असतं, हे जे गर्भ आहे त्याला एफर्ट कमी लागा. ही डक्ट जर ओपन राहिली असेल तर त्याला पेटंट डक्टस आर्टेरियोसस म्हणतात. PDA त्याला म्हणतात. हे काय आहेत, मग हे हृदयाचे आजार आहेत. बरोबर, तुम्हाला फक्त माहीत पाहिजे. आता रक्त गोठणे याच्यावर क्वेश्चन विचारला आहे म्हणून मी आपण हे टॉपिक टाकलेलं आहे. याच्यामध्ये रक्तामध्ये जर बघितलं, नैसर्गिक गुणधर्मामुळे काय होतं, गुणधर्मामुळे काय होतं, जास्त प्रमाणात नष्ट होते किंवा रक्त कधी गोठतं, जेव्हा एखादा आघात वगैरे झाला तेव्हा रक्त गोठ असतं. रक्त गोठण्यासाठी एक जटिल प्रक्रिया आहे. रक्त गोठण्यासाठी 13 फॅक्टर इम्पॉर्टंट, 13 फॅक्टर लागतात. 13 फॅक्टर काय रक्त गोठण्यासाठी लागतात. त्यातलेच काही फॅक्टर म्हणजे प्रोथंबिन आणि फायब्रिनोजन. फायब्रिनोजन बघू आपण, प्रोथंबिन आणि फायब्रिनोजन. आता जर बघितलं, हिपॅरिन काय करतं, प्रोथंबिनेज किंवा थ्रोम्बोप्लास्टिन जे आहे, थ्रोम्बोप्लास्टिनला काय करतं, हिपॅरिन काय निष्क्रिय करत असते. हिपॅरिन रक्त गोठू देत नाही. पण एखादी जखम झाली तर काय होतं, थ्रोम्बोप्लास्टिन हे काय करतं, प्रोथंबिनेज हे काय एन्झाईम ॲक्टिवेट करतं. हे एन्झाईम काय करतं, हिपॅरिनला निष्क्रिय करतं आणि प्लाझ्मातलं प्रोथ्रोम्बिन याचं रूपांतर कशामध्ये करतं, थ्रोम्बिनमध्ये करतं. थ्रोम्बोप्लास्टिन, प्रोथ्रोम्बिनेज. थ्रोम्बोप्लास्टिन एक घटक असतो, थ्रोम्बोप्लास्टिन, मराठी इंग्लिशमध्ये सांगतो, थ्रोम्बोप्लास्टिन. हे काय करतं, प्रोथ्रोम्बिनेज
हे एन्झाईम सिक्रेट करतं. हे एन्झाईम काय करतं, हिपॅरिनला डिॲक्टिवेट करतं. हिपॅरिन काय काम करत असतं, प्रोथ्रोम्बिन हा एक फॅक्टर असतो आपल्या रक्तामध्ये. प्रोथ्रोम्बिनचं रिपार्ट, प्रो म्हणजे आधीचा, थ्रोम्बिनच्या आधीचा प्रोथ्रोम्बिन, थ्रोम्बिन थ्रोम्बिनच्या पूर्वीचा थ्रोम्बिनच्या पूर्वीचा घटक असतो प्रोथ्रोम्बिन. हे प्रोथ्रोम्बिन आपल्या रक्तामध्ये असतं. थ्रोम्बोप्लास्टिन जर जखम झाली, थ्रोम्बोप्लास्टिन सिक्रेट होतं. थ्रोम्बोप्लास्टिन हे एन्झाईम सिक्रेट करतं. हे एन्झाईम काय करतं, या प्रोथ्रोम्बिनचं रूपांतर थ्रोम्बिनमध्ये करतं. प्रोथ्रोम्बिनचं रूपांतर थ्रोम्बिनमध्ये होतं. ही काय झाली पहिली स्टेज. हे प्रोथ्रोम्बिनेज काय करतं, हिपॅरिनला पण डिॲक्टिवेट करतं आणि प्रोथ्रोम्बिनचं रूपांतर थ्रोम्बिनमध्ये करतं. हे थ्रोम्बोप्लास्टिन लक्षात ठेवलं नाही तरी चालेल. प्रोथ्रोम्बिनचं रूपांतर थ्रोम्बिनमध्ये झालं पहिल्या स्टेजला. हे थ्रोम्बिन काय करतं, हे प्रोटिओलायटिक एन्झाईम आहे. थ्रोम्बिन काय, प्रोटिओलायटिक म्हणजे प्रोटीनचं लायटिक म्हणजे लायसिस म्हणजे तोडणं, ब्रेकडाऊन करण्याचं काम काय करत असतं, हे थ्रोम्बिन करतं. कोणतं प्रोटीन ब्रेकडाऊन करतं, फायब्रिनोजन. हे फायब्रिनोजन काय असतं, फायब्रिनोजन हे प्रोटीन आहे, फायब्रिनोजन. हे फायब्रिनोजन हे प्रोटीनचं ब्रेकडाऊन करतं. हे ब्रेकडाऊन करतं. हे कोरोनामध्ये पण फायब्रिनोजनचं ब्रेकडाऊन व्हायचं आणि त्याच्यापासून काय म्हणायचं, फायब्रिन निर्माण व्हायचं. फायब्रिनोजन आपण चेक करायचो ना कोरोनामध्ये, तर फायब्रिनोजनचं रूपांतर काय होतं, फायब्रिनमध्ये करायचं काम कोण करतं, हे थ्रोम्बिन करतं. फायब्रिनोजनचे तुकडे होतात आणि फायब्रिन तयार होतं. फायब्रिनोजनचे तुकडे होतात आणि फायब्रिन तयार होतात. फायब्रिन म्हणजे असे धागे असतात. हे धागे तयार होतात. कोणाच्या साह्याने करतं हे थ्रोम्बिन, कोणाच्या साह्याने करतं, व्हिटॅमिन केच्या उपस्थितीमध्ये. यकृतामध्ये काय होतं, फायब्रिनोजन तयार होतं. फायब्रिनोजन तयार कुठे होतं, यकृतामध्ये. व्हिटॅमिन के पण ब्लड क्लॉटिंगला महत्त्वाचं असतं. व्हिटॅमिन के कशाला, फायब्रिनोजन तयार करायला मदत करतं. म्हणजे रक्तामध्ये दोन घटक असतात सुरुवातीला, प्रोथ्रोम्बिन एक असतं, फायब्रिनोजन. पण काय असतात, हे डिॲक्टिवेट असतात. कशामुळे, हिपॅरिनमुळे. पण जेव्हा जखम होती, जखम झाल्यानंतर काय होतं, हे थ्रोम्बोप्लास्टिन प्रोथ्रोम्बिनेज हे एन्झाईम तयार करतं. हे एन्झाईम काय करतं, हे प्रोथ्रोम्बिनला ॲक्टिवेट करतं. ब्लडमध्ये ऑलरेडी आहे प्रोथ्रोम्बिन आणि फायब्रिनोजन. याला ॲक्टिवेट केलं की त्याचं रूपांतर काय, प्रोथ्रोम्बिनचं थ्रोम्बिनमध्ये होतं. हे थ्रोम्बिन काय काम करतं, फायब्रिनोजनचं फायब्रिनमध्ये रूपांतर होतं. मग हे फायब्रिन काय करतं, असं जाळं तयार करायचं. फायब्रिन काय करतं, असं जाळं तयार करतं. मग इथे काय होतात, प्लॅटलेट्स जमा होतात. नंतर इतर पेशी पण RBC WBC पण येतात. मग मुख्य कार्य काय असतं, प्लॅटलेट्स. मग प्लॅटलेट्स येतात आणि इथे काय होतं, मग ब्लड क्लॉट निर्माण. म्हणजे क्लॉटिंगला काय काय, क्लॉटिंग जर बघितली तर कशी होती, प्रोथ्रोम्बिन आणि फायब्रिनोजन या दोन घटक आपल्या फॅक्टर इम्पॉर्टंट असतात. अजून सुद्धा 13 फॅक्टर आहेत. 13 फॅक्टर आहेत. फॅक्टर ए, फॅक्टर बी ए. जर आपल्याकडे 13 फॅक्टरपैकी 13 फॅक्टर इम्पॉर्टंट असतात. इथे आपण तुम्हाला 3-4च सांगितले मी तुम्हाला, थ्रोम्बोप्लास्टिन, प्रोथ्रोम्बिनेज, फायब्रिनोजन, थ्रोम्बिन, प्रोथ्रोम्बिन लक्षात ठेवायचं जे ऑलरेडी असतं. फायब्रिनोजन ऑलरेडी असतं. प्रोथ्रोम्बिनचं रूपांतर थ्रोम्बिनमध्ये होतं. थ्रोम्बिन काय करतं, फायब्रिनोजनचं ब्रेकडाऊन करून फायब्रिन तयार करतं. हे फायब्रिन काय करतात, मग जाळं तयार करतात, त्याच्यावर प्लॅटलेट्स जमा होतात आणि काय होतं, ब्लड क्लॉट तयार होतं. आता 13 फॅक्टर इम्पॉर्टंट असतात. त्यातला जर फॅक्टर 8 आपल्या बॉडीमध्ये ॲब्सेंट असला, फॅक्टर 8 ब्लड क्लॉटिंगचा फॅक्टर 8, यालाच काय म्हणतात, हिमोफिलिया. फॅक्टर 8 आणि फॅक्टर 9मुळे हिमोफिलिया होत असतो. हे दोन फॅक्टर जरी होत नसले तरी आपल्या बॉडीमध्ये रक्तस्राव होत राहणार. रक्त जर आपल्याला लागलं तर रक्तस्राव होत राहतो. कोणता आजार होतो, इथे जर बघितलं फॅक्टर 8 जर बघितलं, याला म्हणतात हिमोफिलिया. फॅक्टर ए नाव आहे असं, फॅक्टर ए. आणि याचं हिमोफिलिया फॅक्टर बी. आपल्याकडे जर फॅक्टर ए नसेल आपल्या ब्लडमध्ये तर हिमोफिलिया ए हा आजार होतो. आणि फॅक्टर 9 जर नसेल हिमोफिलिया बी हा आजार होतो. हिमोफिलियामध्ये रक्तस्राव आपल्या बॉडीमध्ये होत असतं. रक्त गोठत नाही अशा व्यक्तींमध्ये, रक्त गोठत नाही. आता हे कंबाईनला क्वेश्चन आलेले, ते क्वेश्चन मी तुम्हाला सांगतो. आणि राज्यसेवेला मी तुम्हाला सांगितलं एक क्वेश्चन कोणता आला तर राज्यसेवेला आलेला आहे तो पर्किन्सचे फायबर्सचा क्वेश्चन आला आहे आणि मोनोसाइट्सचा क्वेश्चन आलेला आहे. असे क्वेश्चन काय राज्यसेवेला आलेला आपण सगळे घेतलेले. आता याच्यामध्ये बघितलं, हे तुम्हाला सांगितलं नव्हतं मी, मानवी शरीरात जवळपास किती किलोमीटर लांबीचे रक्तवाहिन्या असतात, म्हणजे ब्लड वेसल, आर्टरी, वेन्स, कॅपिलरीज जर धरल्या
तर 97,000 किलोमीटरच्या काय असतात आपल्याकडे रक्तवाहिन्या असतात. 97,000 किलोमीटरच्या रक्तवाहिन्या असतात. दुसरं जर बघितलं, रक्त गोठण्यासाठी क्रिया सुरू करण्याचे कार्य कोण करत असतं? प्लॅटलेट्स करत असतात. इथे चुकलेलं आहे, इथे प्लॅटलेट्स आहे आणि वर काय आहे? RBC. वर काय आहे? RBC. हे आपण पाहिलेलं आहे. WBC करतात का? लिम्फ करतं का? RBC करतात का? काय करतात? प्लॅटलेट्स करतात. तिसरा क्वेश्चन बघू. हे मी तुम्हाला सांगितलं. सामान्य लाल पेशींचा आकार कसा असतो? RBC कशा सांगितलं मी तुम्हाला? बायकन्केव्ह सांगितलं, द्विअंतर्वक्र. आणि प्लॅटलेट्स कशा सांगितल्या होत्या? बहिर्वक्र. प्लॅटलेट्स प्लेट किंवा आपण फेकायची थ्रोची डिस्क असते ना, डिस्क, ती तशा असतात. आणि WBC कशा असतात? आर्मीबॉइड असतात. WBC कशा असतात? आर्मीबॉइड शेप, म्हणजे कोणताही WBCचा शेप नसतो. प्लॅटलेट्स RBCचा शेपवर क्वेश्चन विचारला, RBC कशा असतात? मग बायकन्केव्ह असतात. बायकन्केव्ह. पुढील कोणते विधान योग्य आहे? पांढऱ्या रक्तपेशी अस्थिमज्जेत बनतात. करेक्ट विधान. पांढऱ्या पेशी जीवाणूंना संपवतात. दोन्ही काय आहेत? मग करेक्ट आहे. RBC मध्ये रक्तमज्जेत तयार होतात. आता जर बघितलं, पुढचा क्वेश्चन जर बघितला, हे क्वेश्चन विचारलेला आहे आता 2018ला. रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत फायब्रिनोजनचे रूपांतर फायब्रिनमध्ये रूपांतर होते. फायब्रिनोजनचं फायब्रिनमध्ये रूपांतर कशाने होतं? थ्रोम्बिनने होत असतं. रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत हा शेवटचा टप्पा आहे. यात अनेक घटकांचा सहभाग असतो. करेक्ट सेंटेन्स आहे. शेवटचा टप्पा आहे. फायब्रिनोजन फुटलेल्या रक्तबिंबिकेतून बाहेर पडते. इनकरेक्ट आहे. याचा संबंध उच्च रक्तदाबाशी असल्याने रोहिणीच्या व्यक्ती. करेक्ट आहे. इनकरेक्ट. हिमोफिलिया हा जर याच्यामुळे होतं. हिमोफिलिया होतो का? याच्यामुळे फॅक्टर 8मुळे आणि फॅक्टर 9मुळे होत असतं. म्हणजे हे सेंटेन्स काय आहे? करेक्ट आहे. शेवटचा टप्पा आपल्याला माहीत असलं तर हे समजू शकतं. त्यापुढे आहे का याच्यावर क्वेश्चन? नाही. पेज, पुढचं पेज. खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या रक्तपेशींची टक्केवारी मनुष्यामध्ये कमी असते? कशाची असते? बेस. किती सांगितलं तुम्ही? 0 ते 1%. 0 ते मोनोसाइट्स किती होते? इओसिनोफिल्स जर बघितलं, मोनोसाइट्स किती होते? 6 to 10% होते. इओसिनोफिल्स जर बघितलं 2 to 3% होते. लिम्फोसाइट 20 ते 25. आणि न्यूट्रोफिल्स किती होते? 50%. न्यूट्रोफिल्स जर बघितलं तर 50% काय होते? न्यूट्रोफिल्स होते. काय मग हे आतापर्यंत आलेले क्वेश्चन्स आहेत. याच्यामध्ये तर परकुंजे फायबर्सचा आपलं क्लिनिक आहे, मोर्या क्लिनिक, नवी पेठेमध्ये, गांजवे चौकामध्ये आपलं क्लिनिक आहे. तुम्ही क्लिनिकला पण व्हिजिट करू शकता. आता आपण पुढचा टॉपिक हळूहळू, आता पुढचं एक सिस्टीम आपण बघणार आहे. सिस्टीम बरोबर आपण काय बघणार आहे? पहिले सिस्टीम बघू, नंतर पेशी, उती, नंतर मग आपण क्लासिफिकेशन बघू. क्लासिफिकेशन नंतर मग आपण काय आजाराचे लेक्चर घेऊ, आजार आणि त्याच्याविषयी माहिती. जेनेटिक्सचे काही लेक्चर आपण त्याच्यामध्ये बघू. आणि नंतर आपण काय केमिस्ट्री, फिजिक्स असं सगळं एक टॉपिक आपण आता बघत जाणार आहे. सायन्स, त्याच्यावरचे क्वेश्चन पण आपण बघू. क्वेश्चन पेपर ॲनालिसिसचे पण लेक्चर मी तुम्हाला अपलोड करणार आहे हळूहळू, एक क्वेश्चन पेपर ॲनालिसिसचे. त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि ज्यांना ऑफलाईन यायचं आहे त्यांनी कॉल करा. आपल्यानं टेलिग्राम चॅनलला जो नंबर आहे त्याच्यावर कॉल करा किंवा टेलिग्रामला मला मेसेज करा. तर आपण काय करू, त्यांना ऑफलाईन आपण बॅच घेऊ. थँक्यू व्हेरी मच.